हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. आजच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघू शकताय, काल जे मी तुम्हाला बोललो होतो त्याबद्दल थोडीशी चर्चा करूया अगोदर सुरुवातीला, ज्यासाठी आपण काल वेट केला होता. बरोबर, इथं काल मार्केट आपलं इथं स्टार्ट झालं. त्यानंतर आपण वाट बघत होतो की ह्या लेवलला मार्केट येईल. त्या लेवलला काही मार्केट आलं नाही, तर 2-3 वेळा आपल्याला रिजेक्शन भेटलं. त्यानंतर आपण एक अपसाईडला जाण्याचा प्रयत्न केला. बरोबर, मग आपण काय केलं की आपण एक इथं छोटे मोठे ट्रेड प्लॅन केले आणि तिथं आपण एक या लेवलला एक आपण काय केलं 74च्या आसपास एक चांगली मुवमेंट पकडली. बरोबर, तिथं आपल्याला खूप चांगला फुल टीपी भेटलेला आहे. बरोबर, मग त्यानंतर आपण लाईव्ह बंद केलं. दिवसभर मी तुम्हाला बोललो होतो की VIP ग्रुप आपण चालू करणार आहे. मग त्यावरती थोडंसं मी दिवसभर लक्ष दिलं, ते पण मी दाखवेल तुम्हाला. तिथं पण अजून काही कोणी जास्त लोक जॉईन झालेले नाहीत, पण ठराविक आहेत. तर बघा, मी सुरुवातीला तुम्हाला काय बोललो होते की जर आपल्याला या लेवलला मार्केट आलं तर अपसाईडला जाईल. मार्केटमध्ये आपला व्ह्यू जो होता अपसाईडचा तो सक्सेसफुली झालेला दिसतोय, जो की तुम्ही बघू शकताय. जे पण आपण प्लॅन आखले होते त्या लेवलला तर मार्केट गेलेलं आहे. बरोबर, फक्त मार्केटने आपला तो प्लॅन ऍक्टिव्ह केलेला नाही. ठीक आहे, पण त्या व्यतिरिक्त मी काय बोललो होतो की या लेवलमध्ये जर ही लेवल ब्रेक झाली तर आपल्याला तुम्ही ब्रेक इव्हन करून म्हणा किंवा तुम्ही दिवसभर अपसाईड वेट करू शकता. बरोबर, पण नंतर एक तुम्हाला डाऊन साईडला मुवमेंट भेटलेली आहे. नंतर पण तुम्हाला एक चांगला लेवलला इथं चान्स होता. बरोबर, त्यावेळेस मी काय नव्हतो अवेलेबल मार्केटमध्ये, नाहीतर मी ती अपडेट दिलीच असते VIP ग्रुपला, पण त्यावेळेस मी काय पाहिलेलं नाही. पण ज्यावेळेस पाहिलं त्यानंतर तुम्ही इथं बघू शकताय, इथे एक प्लॅन आहे 737. त्याच्या अगोदर एक प्लॅन दिसतोय, त्याचं इथं मला वाटतंय ॲनालिसिस नाही आहे, मला बघावं लागेल कोणत्या चार्टवरती आहे ते. एक मिनटं, त्याबद्दल मी संपूर्ण माहिती तुम्हाला तिथं दिलेली आहे. हे बघा, जे आपण आखलं होतं आणि ह्या लेवल्स आता भले इथे असेल हिट झाला असेल, पण आपण तिथं परत एक प्लॅन केलेला आहे, जो की तुम्ही अजून पण बघताय डाऊन साईडला मुवमेंट झालेली दिसतंय त्या लेवलपासून. म्हणजे काल आपण प्लॅन आखले होते, ज्याबद्दल मी तुम्हाला काल चर्चा केली होती. या लेवलपर्यंत मार्केट जाऊ शकते. तर बघू शकताय, इथून तुमचा एसएल हिट झाला असेल, पण नंतर मी 85ला एक VIP ग्रुपला हे लेवलला एक डाऊन साईडचा मूव दिलेला आहे आणि 99च्या आसपास मला वाटतं काहीतरी स्टॉप लॉस त्यांना सांगितलेलं दिसतोय मी तिथं. एवढं मला आठवतंय, मी तुम्हाला दाखवतो. तर बघा, इथे एक मुवमेंट आपली जी होती कालची जी होती ती हे बघा, फुल रिपीट झाला. आपण अगोदरच इथं एक्झिट केलं होतं. त्यानंतर ही मिस झाली. इथे एक तुम्हाला त्या चार्टवरती दिसतंय मुवमेंट आहे, त्याच्या अगोदर पण एक पकडले. सुरुवातीला एक मी ग्रुपच दाखवून देतो तुम्हाला. चला, हे बघा, तर अशा प्रकारचे मी प्लॅन आखलेले होते. हा चार्ट माझं ते दुसरं जे काय माझं वैयक्तिक आहे पर्सनल असतं तिथलं ॲनालिसिस आहे, तर तुम्ही बघू शकताय. तिथे तुम्हाला मुवमेंट झालेलं दिसते, हे बघू शकताय, चेक करू शकताय तुम्ही चार्ट. 300 पिपची मुवमेंट झाली पहिल्या प्लॅनमध्ये. नंतर परत एकदा आपण प्लॅन दिलाय, तो 37चा आहे. हा हे बघा इथं. ओके, त्यानंतर इथेही चांगली मूव झाली. 90 पिप्स, 160 पिप्स, 180 पिप्स, 200 पिप्स सिक्युअर मॅक्झिमम. ओके, नंतर 170 पिप्स ब्रेक इव्हन हिट, 1 ओव्हर टाइम ऍक्टिव्ह. बघा, परत एकदा आपण प्लॅन केलाय आणि हा इथंच बघा, इथं तुम्हाला फुल टीपी भेटलेला आहे. आणि नंतर इथे एक 85 जो की मी तुम्हाला बोललो, जो अजून पण ऍक्टिव्ह आहे. आणि इथं मी रात्री लास्ट मॅसेज सोडून दिलाय 300 पिप्स डाऊन. ओके, तर आता बघू शकताय मार्केट कुठं आहे आणि तो प्लॅन जो मी तिथं सांगून ठेवलेला होता त्यावरती थोडंसं आपण आता बघूया. हे बघा, काय बोलायचं आता. बघा, इथं पण तुम्ही बघू शकता खूप चांगली मुवमेंट झाली. 420 पिप्स रात्रीच चांगली मोठी मुवमेंट झालेली आहे इथं, आणि आता मार्केट इथं ओपन झालेलं आहे. ओके, तर सुरुवातीला आपण बघूया आज काय होऊ शकतंय.
मी जे कालचं जे ॲनालिसिस झालं आपलं जे काही लाईव्ह झालं त्यामध्ये मी काय केलं शॉर्टकट करून एक व्हिडिओ रेडी करतोय. थोडंसं समजून घ्या, मला एडिटिंग जास्त करता येत नाही. मी ते आज अपलोड करेल, तुम्ही ते नक्की बघा. त्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी मी घेतलेल्या आहेत, तरी पण तुम्हाला थोडंफार माहिती त्यातून काही ना काहीतरी समजून जाईल. ओके, ते नक्की बघा. मी रोज काही ना काहीतरी अपडेट देण्याचा प्रयत्न करेल. एडिटिंग फास्ट मला जमत नाही, त्यामुळे थोडंसं समजून घ्या. पण मी ॲनालिसिस मात्र चांगलं करण्याचा प्रयत्न करेल. चला ठीक आहे. आणि महत्त्वाचं मी तुम्हाला बोललो होतो, इथं एक लेवल आहे, ते जर ब्रेक झाली तर तुम्हाला 1000 ते 2000 पिप्सची मुवमेंट पाहायला मिळू शकते. मी इथं पण तुम्हाला बोललो होतो 87 नंतर, बरोबर. एक डाऊन साईड मुवमेंट झाली, 64च्या आसपास मार्केट आलं होतं. त्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या लेवलपासून जर मी अपसाईडचा प्लॅन बघूया काय होते. आज बघूया आपण छोटे मोठे आज काय प्लॅन भेटतात का. ज्यांना पण VIP ग्रुप जॉईन करायचा असेल त्यांनी मला टेलिग्रामवरती किंवा इंस्टाग्रामवरती मेसेज करा. त्यानंतर मी तुम्हाला डिटेल्स पाठवेल. काही रूल्स आहेत छोटे मोठे, ते तुम्हाला फॉलो करावे लागतील. चला, जो की आपला इथं डाऊन साईडचा प्लॅन होता त्यानुसारच आपण बघूया काय मुवमेंट भेटते का छोटीशी. पर्यंत आपण प्लॅन करूया. 47 माझा प्लॅन इथपर्यंतच आहे अजून, पण बघूया काय होते आज. कारण की मला ह्या लेवलला मार्केट येईल अजून पण वाटतंय. चला, हाच प्लॅन मी आज पुढे घेतो. थोडंसं चेक करावं लागेल, पण ठीक आहे, बघूया आपण. थोडंसं याला मी डाऊनला घेतो. अपसाईड जरी ब्रेक इव्हन केलाच असेल नक्कीच, ज्यांचं पण ऑन असेल त्यांचं तर काही सांगायची गरज नाही. कारण की माझं असं एक म्हणणं असतं, जी पण काय मुवमेंट झालेलं आहे त्यामुळे तुमचा TP1 हिट झाल्यानंतर तुम्ही ब्रेक इव्हन करा किंवा हाफ सिक्युअर करून घ्या, बरोबर. तिथून तुम्ही रेड झोनमध्ये गेला नाही पाहिजे, एवढंच माझं म्हणणं असतं. जर तुम्ही रनिंगमध्ये आहात, जर तुमचा जो काही प्लॅन असेल त्यामध्ये तुम्हाला जर एवढी मोठी मुवमेंट जर भेटलेली असेल आणि त्यामध्ये पण जाऊन जर तुम्ही ह्या झोनमध्ये जात असाल आणि तुम्ही लक्षात देत नसाल तर हे चुकीचं आहे. कारण की भरपूर लोक नवीन असतात, अजून पण नवीन मुलांना काय करायचं कळत नाही. त्यांना असं वाटतं की तर ठीक आहे, जो आपण सुरुवातीला एसल ठेवला असेल त्याच लेवलला ठेवायचा आणि बिंदास होल्ड करायचं. आणि इथून जरी मार्केट अपोजिट गेलं त्यांच्या बरोबर, म्हणजे मार्केटमध्ये काय होतं की इथं तुम्हाला थोडी मुवमेंट भेटणार, नंतर तुमचं मार्केट तुम्हाला चांगली मुवमेंट देतं, पण तुमचं एक काय असतं की एवढं मोठं प्रॉफिट होतं, थोडंसं रिटर्न फिरलं, परत तुम्हाला इथपर्यंत मार्केट आलंय, बरोबर. तर तुम्हाला काय वाटतं की इथपर्यंत जाईपर्यंत नक्कीच आपण थांबूया परत एकदा. परत इथपर्यंत मार्केट आलं तर तुम्हाला असं वाटतं की नाही, मी इथं नाही क्लोज करणार, मी ह्या लेवलच्या पुढे गेलं पाहिजे असं आपल्याला वाटतं. नंतर मार्केट तुमचं इकडे गेलं तरी तुम्ही क्लोज करणार नाही, इकडे अपोजिट साईडला गेलं तरी तुम्ही क्लोज करणार. जोपर्यंत तुमचं अकाउंट वॉश आउट होत नाही तोपर्यंत तुम्ही काढणार नाही प्लॅन, बरोबर. असं असतं. आणि काय काय जणांचं कसं असतं की लगेच म्हणजे इथून थोडंसं साईड आलं की लगेच क्लोज, बरोबर. असं नाही, वेट करत जावा. म्हणून तर म्हणतो ना आपण, ब्रेक इव्हन करा. कॉस्ट टू कॉस्ट ठेवला ठीक आहे, काहीच नाही भेटणार, पण तुम्ही रेड झोनमध्ये नाही गेला पाहिजे, एवढं माझं म्हणणं असतं. तसं काल पण आपण एक प्लॅन आखला होता, मला वाटतंय C का काहीतरी प्लॅन होता, आणि तिथं आपला ब्रेक इव्हन हिट झाला. मी काय बोललो की मला लॉस होऊन द्यायचं नाही, तिथं आपल्याला रेड झोनमध्ये जाऊन द्यायचं नाही मार्केटला. मग आपण काय केलं की तिथं कट केला आणि नंतर मार्केटने खूप चांगला मुवमेंट दिला, तुम्ही बघू शकताय. फुल टिप हिट झाला आपला. जर तो प्लॅन ॲक्टिव्ह असता तर काय झालं असतं, जे पण तुम्ही A प्लॅनमध्ये बघितलं असेल किंवा B प्लॅनमध्ये बघितलं असेल, तिथून आपण ती हाफ मुवमेंट अजून एक पकडली असती. नंतर D प्लॅन होता, तो पण थोड्याशा पॉईंटसाठी मिस झाला, तो पण आपण ॲक्टिव्ह करून घेतला नव्हता ट्रेड, बरोबर. तो पण प्लॅन आपण काय केला, मिस केला. ठीक आहे, हे माझे व्ह्यू होते जे की मी तुम्हाला दाखवत होतो, सांगत होतो. तोपर्यंत मार्केटने खूप चांगला मूव दिला आणि आपण तो प्लॅन काय झाला मिस केलेला आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. तर आज आपण बघूया, इथंच एक प्लॅन करूया. याला कट करू का मी इथून, चार्ट चेंज करूया आपण, हा सोडून देऊ. ब्रेक इव्हन हिट झाला की आज 5च्या लेवलमध्ये काय भेटते का बघूया. ओके, हे काय आहे का,
चला, ज्यांना पण जमते त्यांनी इथं प्लॅन करा. अजून बघतो टीपीसाठी आपल्याला थोडी मोठी मुवमेंट भेटते का चेक करतो. अजून 145च्या आसपास इथं टीपी दिसतोय. ओके, रिजेक्शन भेटू शकतं पण ठीक आहे. 67 पासून फिरलेलं आहे. ठीक, तर बघू शकता इथं. तर ठीक आहे, जास्त काय मोठा रिस्क नाही आहे. ओके, ॲक्टिव्ह. वाव, 20 पिप्स, 30 पिप्सच्या आसपास मुवमेंट झाली. ओ नो, खूप चांगला स्पाईक दिलाय. वाव, 50 पिप्सची मुवमेंट झालेली आहे. बघू शकताय तुम्ही किती सेकंदांमध्ये, 5 ते 10 सेकंदांमध्ये. जोपर्यंत तुम्ही आखून घेतलंय, जोपर्यंत ज्यांनी पण प्लॅन आखला असेल, बघू शकताय. काय बोलायचं, 69 पासून रिवर्स फिरतंय. ठीक आहे, 1:1 तरी अचीव झालेला आहे. वाव, बघू शकताय. गोल्ड बाय आज देतोय आपल्याला, पण थोडंसं मार्केट जास्त ओलाटाईल होते. डाऊन साईडला जाण्याचे चान्सेस वाटत आहेत. ज्यांना ज्यांना भीती वाटते त्यांनी सिक्युअर करून घ्या, किंवा ब्रेक इव्हन केला तरी काय हरकत नाही, किंवा हाफ सिक्युअर करा. ज्यांनी पण मोठा लॉट यूज केला असेल त्यांच्यासाठी रिस्क जास्त नाही आहे. जे पहिलाच प्लॅन आहे आणि छोटंसं टार्गेट आहे. 140 पिप्स फक्त. वाव, बघू शकताय 60 पिप्स अपसाईड मुवमेंट झाली. खूप छान. व्हीआयपी ग्रुप कोणाला जॉईन करायचा असेल तर नक्कीच मला DM करा. टेलिग्रामची लिंक तुम्हाला बायोमध्ये भेटेल इथं, किंवा तुम्ही इंस्टाग्रामवरती केला तरी काय हरकत नाही. हाफ सिक्युअर करून घ्या. ओके, बघू शकता मुवमेंट काय झाली इथं. 80 पिप्स. वाव, चला, खूप छान वाटते. पहिलाच प्लॅन होता आपला 80 पिप्स अपसाईड, आणि काही वेळातच 3 मिनिट. वाव, अरे रे गोल्ड भाई, क्या कर रहे हो. बुक करून घ्या, जेवढं जास्त करता येईल तेवढं. ब्रेक इव्हन केला तरी काही हरकत नाही. स्मॉल क्वांटिटी ठेवू शकताय तुम्ही. ओके, कारण की मार्केट ओलाटाईल आहे. 4 मिनिट बाकी आहेत. कॅन्डल क्लोज होईल अर्ध्या तासाची. ओके, आपण इथून एक डाऊन साईडची मुवमेंट पकडू शकतोय. बघूया, तिथे पण आपण एक रिस्क घेऊया. ओके, मी प्लॅन आखतो तोपर्यंत तुम्ही लक्ष द्या. बघूया आपण कुठून प्लॅन आखू शकतोय. ब्रेक इव्हन केलं तरी काही हरकत नाही. मिस व्हायला नको चान्स, एवढंच माझं म्हणणं आहे. खूप छान मुवमेंट पाहायला भेटले आपल्याला इथं पहिल्याच प्लॅनमध्ये. नाही, थोडा वेट करूया आपण, कारण की डब्ल्यू बनताना दिसतोय. ट्रेंड लाईन पण ब्रेक झाली. 93. थोडंसं आपण टीपी वाढवायचं का. तर ठीक आहे, ह्या लेवलपासून तुम्ही जास्तीत जास्त सिक्युअर करण्याचा प्रयत्न करा, आणि जेवढं भेटतंय तेवढं बघूया आपण. ओके, हा तुमच्यासाठी काय एक हर्डल आहे ही लेवल. इथून मार्केट प्लॅन चेंज करू शकते. ओके, 100 पिप्स टॉप साईड, 100 पिप्सपेक्षा जास्त मुवमेंट झालेली आहे. तुम्ही बघू शकताय. पहिलाच प्लॅन होता आपला, ए प्लॅन त्याला आपण म्हणतो, आणि मुवमेंट भेटलेली आहे आपल्याला तिथं. हर्डल आहे बरोबर. आणि इथून जो काय आपण बघतोय या लेवलपासून रिजेक्शन भेटलेलं आहे अजून तरी. ठीक आहे, काय हरकत नाही. थोडीफार क्वांटिटी तुम्ही ब्रेक इव्हन करून ठेवा. बघूया आपण काय होते. जर इथं आपल्याला वाटलं तर आपण इथून पण डाऊन साईडला घेऊ शकतो. ओके, फक्त मी तुम्हाला बफर देऊन ठेवला एक्स्ट्राचा. 1 मिनटं. 1200 पिप्स, सॉरी 120 पिप्सच्या आसपास मुवमेंट इथं झालेली दिसते तुम्हाला. ओके, वेट, आम्ही जरा थोडंसं चेक करतो, कारण की खूप फास्ट मुवमेंट झालेलं आहे. जोपर्यंत आपण प्लॅन आखतोय तोपर्यंत मार्केटने आपले टार्गेट देण्याचा प्रयत्न केला, कारण की आपण टार्गेट एकदम छोटंसं ठेवलं होतं इथं बरोबर. जी काय लेवल होती त्यानुसार आपण तो प्लॅन आखलेला होता, आणि ही लेवल बघू शकता त्याच लेवलला बरोबर, जे की कालचा आहे प्लॅन त्या लेवलला तुम्हाला इथं भेटलेलं आहे, आणि त्यालाच आपण कंटिन्यू करूया. ओके, आत्ता आपण ह्याच्या सोबत जाऊया. जो की आपला प्लॅन, आपली जी रात्रीची लेवल होती, म्हणजे काल सकाळची जी लेवल होती त्या लेवलला मार्केटला घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा का ते बघूया आपण. कारण की मला असं मोठे प्लॅन आखायला छान वाटतं, कारण की पहिल्यापासून सवय आहे. तुम्ही बघू शकता तो ग्रुप, दुसरा ग्रुप पण मी थोडंसं दिवसानंतर तो पण तुम्हाला मी दाखवेल, तो पण पब्लिक करेल. मग तुम्ही तिथं बघू शकता जे काय ॲनालिसिस माझे होते 1-2 वर्षापासूनचे, ते सर्व तुम्हाला तिथे भेटून जातील. मग त्यात तुम्ही रोज बघू शकता काय काय मी तिथे ॲनालिसिस दिले होते बरोबर. मग त्याच्यावरून तुम्हाला समजेल कोणत्या लेवलचे आपण ॲनालिसिस देत होतो त्यावेळेस. ठीक आहे, आज
इथपर्यंत आपण ठीक आहे. 50 पिप्स. ओके. इथं तुम्हाला मी सांगत नाही तोपर्यंत तुम्ही प्लॅन आखू नका, काय हरकत नाही मिस झालं तरी. जो आहे त्याला ब्रेक इव्हन करून ठेवा. जर इथं थोडंसं रिजेक्शन वाटलं आपल्याला तर आपण यामध्ये येण्याचा प्लॅन करूया. प्लॅन बी वेटिंग आहे 78. ओके, थोडंसं आपण इथं वेट करूया, काय होते बघूया. त्यानुसार तुम्ही तिथं लगेच प्लॅन बी लगेच आखू शकताय. हे बघून भारी वाटलं आज की पहिलाच प्लॅन खूप चांगली मुवमेंट दिली. काल आपला पहिलाच प्लॅन फेल गेला होता आणि तो पण एक स्पाइक भेटला, पण तिथं आपला काय काय जणांचा ब्रेक इव्हन हिट झाला असेल, काय काय जणांचा एसएल हिट झाला असेल. बरोबर, ठीक आहे, काय हरकत नाही. एसएल हिट होणं पण हा एक गेमचा पार्टच आहे, त्यामुळे खचून जायचं नाही. ओके, रिजेक्शन भेटतंय आपल्याला इथं 75 पासून, कारण की त्या लेवलला टच केलाय जो की इथं एक झोन दिसतोय तुम्हाला. इथून रिजेक्शन भेटलेलं आहे ऑलरेडी. थोडं वेट करूया. जो आपला दुसरा प्लॅन आहे तिथं काय भेटते का बघूया. हो, त्याचा 50% आहे का, तर मग प्लॅन आपण आखू शकतोय. नाही, थोडं वेट करूया आपण. कोणती लेवल आहे, 77च्या आसपास, 76, 78.78. ओके, म्हणजे इथून पण आपण वेट करू शकतोय. थोडंसं आहे एक प्लॅन, पण थांबूया आपण. मला थांबू वाटते कारण की अपसाईडला मूव्ह होऊ शकते. ओके, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. मित्रांनो, जे पण नवीन असते त्यांनी नक्कीच लाईव्ह स्ट्रीम बघण्याचा आनंद घ्या. आणि बघू शकताय तुम्ही जिथं आपण प्लॅन आखला तिथूनच मार्केटने खूप चांगल्या प्रकारे मुवमेंट दिलेली आहे काही क्षणातच. ओके, आणि आपण इथून पण प्लॅन आखतोय. ओके, थोडं तिथं मिस्टेक झाली. ओके, 77 आहे, 77.90. आणि इथे आपला हाफ पोझिशन होतं. इथून पण आपण बघू शकतोय 7650च्या आसपास किंवा ई लेवल. इथं काय होतं चेक करूया आणि त्यानुसार आपण इथं लगेच ॲक्टिव्ह प्लॅन करू शकतो बी. ओके, बघूया. जर इथं आपल्याला वाटतं रिजेक्शन भेटतं तर लगेच तुम्ही डाऊनला येऊ शकताय, नाहीतर आपण हा कंटिन्यू करूया. कारण की हा एक आपल्याला हर्डल आहे, हे लक्षात ठेवा. इथं आपला पहिला टीपी होता. वाव, बघू शकताय. हो, टीपी हिट. जो काही टीपी आपला होता तो हिट झालेला आहे. ओके, प्लॅन बी साठी ज्यांना वाटतंय त्यांनी स्मॉल क्वांटिटी यूज करू शकता प्लॅन बी साठी, पण त्याला रिस्क जास्त आहे. जर तुम्ही इथं बघितलं तर रिस्क आपल्याला ह्याच्यावरतीच ठेवावी लागेल, पण एक तुम्हाला इथपर्यंत जरी ठेवायचं असेल तर ही थोडीशी जास्त आहे रिस्क. बरोबर, जेवढं की मला दिसतंय. पण ठीक आहे, आपल्याला हर्डलची वाट बघायची काय होतंय. चला, 81. वाव, 160 पिप्स. काय बोलायचं आहे, पहिलाच प्लॅन आहे आपला. जेवढं जास्त सिक्युअर करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. खूप छान वाटते. पहिलाच प्लॅन जर आपल्याला असा भेटला, 170 180च्या आसपास मुवमेंट झालेलं आहे आणि तुम्ही इथं प्लॅन आखू शकताय. म्हणजे हर्डल 1 मिनिटामध्ये काय होतंय बघूया. ओके, 78 81. ठीक आहे, चला. मला अजून पण थांबू वाटतंय का माहिती आहे का, की जी काही मुवमेंट झालेली आहे इथपर्यंत मुवमेंट झालेली आहे. ओके, बरोबर लेवलला आहे. एक काम करा, आखून घ्या. चला, प्लॅन बी रेडी. इथपर्यंत आपण घेऊया याला. प्लॅन बी ऑन करून ठेवा. सॉरी, प्लॅन बी रेडी करून ठेवा. ज्यांनी पण असेल त्यांनी एंटर झालं तरी चालेल त्या लेवलमध्ये. ओके, ही लेवल जी की मी तुम्हाला दाखवलेली होती त्या लेवलनुसार ह्या लेवलला आपल्याला प्लॅन आखायचा आहे. ओके, आता ही जो काय प्लॅन आहे 77, मी तुम्हाला दुसऱ्या चार्टवरती घेऊन जातो. तोपर्यंत तुम्ही प्लॅन आखलेला असेल तर आशा करतो मी. 77 78 जो की इथं मी आखतोय प्लॅन बी म्हणून. ओके, त्याला मी ठेवू इथंच. चला, याला इथपर्यंत घेऊया आपण. शॉर्ट 77 आसपास काहीतरी होतं ना. ठीक आहे, आता एसएल आपण इथं ठेवूया.
जेवढी रिस्क आहे रिस्क कमी ठेवूया. ओके, ब्रेक इव्हन केला तरी काय हरकत नाही. ज्यांना पण वरती घेतला असेल त्यांनी. ओके, त्याला पण आता खूप चांगला जो आपण प्लॅन आखलेला आहे इथपर्यंत ठेवूया. जर पुढं मूव्ह करायचं असेल तर आपण मूव्ह करूया. ओके, प्लॅन बी. कारण की जी लेवल आहे ते 5ची त्या लेवलला आपण रिस्पेक्ट देतोय आणि त्याच लेवलपासून मार्केटनं पण एक रिस्पेक्ट दिलेला आहे. बरोबर, भले ते 77 तो एक झोन होता, त्या झोनपासून मार्केटनं फिरलेला आहे. बरोबर, जर इथंही ते लेवल आखण्याचा प्रयत्न केला तर आपण बघू शकता, तुम्ही प्लॅन करू शकताय. ओके, 40 पिप्स डाऊनला आहे मार्केट. ओके, वाव, तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला ह्या झोनमध्ये मार्केट येताना दिसत असेल तर इथून एक तुम्ही सी प्लॅन लगेच आखून घ्या, काय हरकत नाही. सी प्लॅन आखून घ्या, त्याला एसएल सेम टू सेम ठेवू शकतो आपण बिंदास. त्याला ब्रेक इव्हन करून ठेवलं तरी काय हरकत नाही. 30 पिप्स आहे. ज्यांनी पण अपसाईडला घेतला असेल त्यांच्यासाठी पण चांगली गोष्ट आहे. वाव, बघू शकता 40 पिप्सच्या आसपास मुवमेंट होताना दिसते आणि यामध्ये आपलं 530 पिप्सचं डाऊन साईडला मुवमेंट होऊ शकते असं आपण एक प्लॅन आखलेला आहे. काय हरकत नाही, खूप मोठी मुवमेंट होऊ शकते. जे की आपण रात्रीचं प्लॅन आखले होतं त्यानुसार आपण ते बघतोय. वाव, बघू शकता 50 पिप्स. आज काय झालंय, गोल्ड भाव आपल्याला साथ देते खूप चांगल्या प्रकारे. आणि काल जर पाहिलं तर तुम्ही बघू शकता, काल आपल्याला खूप सुरुवातीला एक मुवमेंट दिली, लगेच त्याचं रेट केला, नंतर थोडंसं वेट केलं. वाव, बघू शकताय 60 पिप्स खतरनाक मुवमेंट देतोय. काय पाहिजे अजून. जर पहाटे तुम्ही आता बघू शकताय 4:15 वाजत आलेत, त्या मुवमेंटला जर तुम्हाला एक प्लॅन तुमचा सक्सेसफुल होतोय, जिथं तुम्ही टेपे ठेवलाय तो हिट होतोय आणि लगेच तुम्हाला डाऊन साईडला पण मुवमेंट दिले 76 पिप्सच्या आसपास. ओके, जरी ब्रेक इव्हन इथं कोणाचा गेला तरी तुम्ही तिथं वेट करून तो प्लॅन आखू शकताय. ह्या झोनमध्ये रिस्क घेऊ शकताय, काय हरकत नाही. आज मस्त वाटतंय ना सर्वांना, कारण की चला ठीक आहे 70 पिप्स जास्त रिस्क आजकाल का ठेवतोय, कारण की मार्केट पण मूव तसं करते. बरोबर, त्याच्यामुळे थोडंसं आपण मोठे मोठे रिस्क घेऊन टार्गेट पण त्या लेवलचे तुम्हाला दिसत आहेत की मार्केट त्या साईडला मुवमेंट पण तशात येतं. जेवढे तुम्ही घेताल 1:2, 3, 4, जर आपण काल पाहिलं तर 1:4 ॲक्युरेट आपल्याला दिसला होता. बरोबर, खूप चांगली मुवमेंट आपण बघितली होती. त्यानंतर पण मार्केट अपसाईडला गेलं होतं. जे की मी तुम्हाला बोललो होतं की 1000 किंवा 2000 पिप्सची मुवमेंट आज उद्या पाहायला मिळू शकते. त्यामुळे तुम्ही बघू शकताय 1200 पिप्सची मुवमेंट अपसाईडला काल झालेली होती, जे मी काल बोललो होतो. बरोबर, अजून पण आपण अपसाईडच आहे, पण एक थोडासा पुलबॅक जो आपण म्हणतो. आता मार्केट आताच ओपन झालं तर थोडंसं एक आपल्याला डाऊन साईडला मुवमेंट देऊ शकतो, पण एक आहे इथे एक खूप मोठं रिजेक्शन. त्यामुळे आपण हा प्लॅन रात्री आखला होता आणि तिथं तुम्ही बघू शकताय 420 पिप्सची मुवमेंट पण झाली होती. आणि त्याच प्लॅनच्या आधारावरती जर बघितलं तर आपण इथे एक बी प्लॅन म्हटलं तरी चालेल, त्याचाच तरी काय हरकत नाही. हा जरी आजचा आपला बी प्लॅन असला तर त्याचाच हा बी प्लॅन म्हटलं तरी काय हरकत नाही. थोडीशी लेवल काहीतरी माझ्याकडून मिस्टेक झाली आखताना, तर ती तर निघते, पण आपण जिथं आपली होती तर त्याची लेवल ह्या आसपास निघत होती 77च्या आसपास, तरी काय हरकत नाही. तुम्ही अजून डाऊन साईडलाच आहे. जरी ब्रेक इव्हन हिट झाला, काय काय हाफ सिक्युअर असेल, काय हरकत नाही. थोडी क्वांटिटी फुल ठेवा. ब्रेक इव्हन हिट झाला तर काय हरकत नसते. कॉस्ट टू कॉस्ट ठेवायचंच. जे पण नवीन असतील त्यांच्यासाठी खास. संध्याकाळचं लाईव्ह काय येत नाही, कारण की काय होतं की पावसाचं वातावरण आहे, लाईटचा प्रॉब्लेम होतोय, नेटवर्कचा इश्यू होतो, त्याच्यामुळे मी येत नाही. त्याच्यामुळे मी सध्या सकाळचंच लाईव्ह येतोय. बघूया, जोपर्यंत वातावरण चांगलं होत नाही, लाईटचे काही प्रॉब्लेम येत नाही, कारण की वारं वगैरे भरपूर सुटतंय, त्याच्यामुळे काय होतं की लाईट जातात आणि नेटवर्क पण प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळे नको. त्यामुळे सकाळचं ठीक आहे. सकाळच्या मुवमेंट पण चांगल्या भेटत आहेत आपल्याला. बरोबर, आणि मी दिवसभर VIP ग्रुपला अपडेट देत असतो. जेवढ्या पण मला मुवमेंट दिसतील तेवढ्या मी जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करतोय. ओके, चला ब्रेक इव्हन झालेला आहे. इथं आपण टी प्लॅन ठेवलेला होता. ओके, जरी कोणाला एंटर व्हायचं असेल तर तुम्ही तिथं प्लॅन करू शकताय. ज्यांनी कोणी इथं मुवमेंट ही पकडली असेल त्यांनी तो ठेवला तरी चालेल, काय हरकत नाही. इथून पण तुमचा प्लॅन असेल तरी काय हरकत नाही. इथं जरी ॲड केला तरी काय हरकत नाही. ठीक आहे, जे काय होतंय ते आपल्या समोर होते. बरोबर, म्हणजे इथं तुम्ही प्लॅन पकडला असेल थोडाफार, त्याची रिस्क इथं तुम्हाला घ्यायची, जास्त काय घ्यायची नाही. इथं किती मुवमेंट झाले होते, एक मिनिट, 60 ते 75 मुवमेंट झाली. चला, ती प्लॅनच्या आसपास मार्केट मूव्ह होताना दिसते. जर हा ॲक्टिव्ह झाला तर आपण याला प्लॅन ठेवूया, याला आपण काढून टाकूया. जास्त ग्रीन दिसते त्याच्यामुळे म्हणतो मी, बाकी काय नाही. ओके, चला ॲक्टिव्ह करून टाका, कारण की थोड्याशा पॉईंटसाठी आपल्याला वेट नाही करायचं आहे. ओके, बी प्लॅन ॲक्टिव्ह, सॉरी सी प्लॅन ॲक्टिव्ह. चला, रिस्क घेतली आपण आपल्या त्या लेवलनुसार जे आपण डेली करतोय. इथे ॲक्टिव्ह करा, मी ॲडजस्ट करतोय तोपर्यंत. ओके, काय हरकत नाही. ओके, बी प्लॅनचा ब्रेक इव्हन हिट झाला असेल भरपूर जणांचा. सी प्लॅन ॲक्टिव्ह, दोन्ही प्लॅन ॲक्टिव्ह असतील तर काय हरकत नाही.
जे काही प्लॅनमध्ये आपण पकडलं असेल ते तुमचं इथं जाईल. दुसरं तर असं नाही की तुम्हाला फ्रेश लॉस तुम्हाला होणार आहे, फ्रेश तुम्हाला इथं काहीतरी तोटा होतो इथं तुम्हाला, बरोबर. जे काही मुवमेंट आता पकडले असतील तुम्ही त्याच्यावरती तुम्ही रिस्क घेऊ शकता. म्हणून तर मी म्हणतो ना की जे काही छोटे मोठे प्लॅन आपण आखतो ते तुम्ही सिक्युअर करत चला, कारण की अशा मुवमेंट आपल्याला कधी कधी तर रिस्क घेताना थोडीशी भीती वाटत नाही. 5th लेवलनुसार आपण ते प्लॅन आखलेला आहे, जो काय आपला गोल्डन झोन आहे त्यानुसार. ओके, बघू शकताय 40 पिप्सच्या आसपास आपल्या डाऊन साईडला मुवमेंट होताना दिसते. जो काय आपला गोल्डन झोन आहे त्या झोनपासून आपण प्लॅन आखलेला आहे. रिस्क तुम्ही करू शकता कमी, इथपर्यंत ठेवली तरी काय हरकत नाही, थोडंसं बफर द्या. ओके, 1:1 आसपास मुवमेंट होते, जो काय आता दिसतो तो काय काय आणि ब्रेक इव्हन केला तरी चालेल. दोन्ही ज्यांचे पण प्लॅन ऍक्टिव्ह असतील त्यांचे पण दोन्ही पण लाईक करा, शेअर करा. ओके, किंवा ब्रेक इव्हन केला तरी काय हरकत नाही. जरी बी प्लॅनला ब्रेक इव्हन केला, कॉस्ट टू कॉस्ट करून ठेवला तरी काय हरकत नाही, किंवा बफर देऊन ठेवला तरी चालेल, कारण की तो काय जे काही तुम्हाला भेटला असेल तेवढी रिस्क ठेवली तरी चालेल. ओके, आणि ह्याला पण ब्रेक इव्हन केला तरी चालेल. जे काय तुम्हाला योग्य वाटते ते तुम्ही करा. माझं काम सांगायचं आहे, जेवढं मला दिसते स्क्रीनवरती त्यानुसार 50 पिप्सची मुवमेंट झालेली आहे. अरे यार, आजकाल 50 पिप्स म्हणजे इझी भेटत आहेत खूप जणांना. ज्यावेळेस मी स्टार्ट केलं होतं 22-21च्या आसपास, 2021 एंडिंगला, किंवा 22 जरी पकडलं तरी काय हरकत नाही जानेवारीचा. तर जे काय मनापासून मी करत होते 22 पासूनच पकडून चला. अगोदर काय सुरुवातीला आपण शिकत असतो, एवढं काय सुरुवातीला लक्ष देत नव्हतं. म्हणजे जेवढं पण प्रॉफिट किंवा लॉस होत असेल तर आपण काय करायचो की जरा जास्त आपण हवेत जायचं थोडक्यात. जर आपण थोडंफार जरी प्रॉफिट दिसलं, खूप मोठे मोठे मुवमेंट एका दिवशी कॅप्चर केली तर खूप छान वाटायचं. कधी लॉस करायचं जास्त किंवा पॅनिक व्हायचो किंवा ओव्हर ट्रेडिंग करायचो, लॉट मोठे मोठे यूज करायचो. 0.01 असेल तर लगेच 0.03, 0.05 असं यूज करून लॉस करून टाकायचो. खूप वॉश आउट अकाउंट केले. आजकाल पण कधी कधी होतात, कधी कधी आपल्याला वाटतं की चला मोठी मुवमेंट भेटू शकते, रिस्क घेऊ शकतो, बरोबर. मी प्लॅनिंग करतोय फंडिंग अकाउंट घेण्याचा, बरोबर. 5 किंवा 10 एप्रिलपर्यंत बघूया काय होतंय ते. तर थोडंसं बीज आहे, त्यामुळं फंडिंग घ्यायचा विचार करतोय. त्यानंतर ज्यावेळेस संपूर्ण काम होतील त्यावेळेस मी सांगेल तुम्हाला फंडिंग कोणतं घेतोय. जरी तुम्हाला कोणतं माहीत असेल तर त्याबद्दल पण मला माहिती सांगा. जे ऑलरेडी करत आहेत, ज्यांनी पण कोणी विड्रॉल घेतले असतील, सांगा मला कोणतं फंड चांगलं आहे. मी कधी यूज केलं नाही ते, बरोबर. एक ब्लूबेरीचं ट्राय केलं होतं वन टाइम, एक मित्राने मी सोबत होतं त्यावेळेस ट्राय केलं होतं. एक फेज सक्सेसफुल झाले, सेकंड फेजला तो काय फेज सक्सेसफुल झालेला नव्हता, त्यावेळेस ते ब्रेक झाला अकाउंट. नंतर काय ट्राय केला नाही कधी, पण बघूया. आहे प्लॅन, त्यावरती काम करण्याची इच्छा आहे माझी, बघूया. आज लाईव्ह यायला थोडासा वेळ लागला, तरी पण 3:30च्या आसपास आलोच होतो मी. लाईक करा मित्रांनो पेजला, आपल्या लाईव्ह स्ट्रीमला तुम्ही शेअर करा तुमच्या जवळच्या मित्रांपर्यंत, बरोबर. जे काय कालचं लाईव्ह झालं होतं त्याचं मी थोडे थोडे पार्ट कट करून एक व्हिडिओ बनवला आहे, तो आज मी अपलोड करेल. तर तो नक्कीच बघा, त्यामध्ये तुम्हाला काही ना काहीतरी शिकण्यास मिळेलच. असेच थोडे थोडे व्हिडिओ बनवत जाईल. आणि जे काही मला बनवायचे आहे ते शनिवार रविवारी मी, जे नवीन मुलांसाठी, जे बिगिनर आहेत, त्यांना काहीच आयडिया नाही या मार्केटबद्दल, कॅन्डलस्टिकपासून छोटे छोटे व्हिडिओ घेऊन येईल 5-10-15 मिनिटाचे, तर ते पण तुम्ही बघत चला. त्यानंतर एक खूप मोठी सिरीज मी घेऊन येतोय. आता एडिटिंग मला जास्त जमत नाही, त्याच्यामुळे थोडंसं वेळ लागतो, पण बघूया जसं होईल तसं. नाही तर मी घेऊन येईल, पण वेळ लागेल. मी लगेच तुम्हाला म्हणू शकत नाही की व्हिडिओ तुम्हाला घेऊन येईल एवढ्या 10 दिवसात वगैरे, आता काय नाही. तर आता थोडंसं बिझी आहे. त्यानंतर ज्यावेळेस फुल डे निवांत असेल ना त्यावेळेस मी बनवेल. शनिवार रविवारचा शक्यतो बनवण्याचा प्लॅन करेल, सुट्टीच्या दिवशी वगैरे. कारण की मी आता VIP ग्रुपवरती जास्त लक्ष देतोय, तिथं जरा दिवसभर तुम्हाला जे काही मुवमेंट दिसत असेल त्या देण्याचा प्रयत्न करेल. कारण की लाईव्ह तर आपण 24 तास नाही थांबू शकत सध्या, कारण की आता पावसाचे वातावरण आहे तर लाईटचा प्रॉब्लेम आमच्याकडे होत असतो. आता काय होतं, मग लाईव्ह स्ट्रीम बंद पडतं आणि
नेटवर्क मोबाईलच्या ह्याच्यावरती जर कनेक्ट करायचं म्हटलं तर येत नाही. वायफायवरती जरा चांगलं येतं. आणि जर लाईटचं कनेक्शन कट होत असेल तर तो जो काही गॅप पडतो तोपर्यंत काय होतं की यूट्यूब मग बंद पडून जातं. ते परत जॉईन करा, परत जरी लाईट आली तर थोडासा वेळ लागतो ते जॉईन होण्यासाठी. तोपर्यंत ते सगळं मूड ऑफ होऊन जातं. त्यापेक्षा ते नकोच. मग ते असं वाटतं की बंद केलं तरी चालेल लाईव्ह स्ट्रीम असं वाटतं. त्याच्यामुळं ठीक आहे, जसं भेटतंय तसं आपण वेळ देतोय. आणि बघा तुम्ही 3 दिवस, आज तिसरा दिवस आहे, 3:30 पासून आपण लाईव्ह येण्याचा प्रयत्न करतोय बरोबर. आता काय त्यांचं म्हणणं असं आहे की सर अहो आम्ही एवढं लवकर कसं करायचं, घरातील काम वगैरे असेल, जे काय लेडीज वगैरे असतील किंवा कॉलेज स्टुडंट असतील त्यांचं असं म्हणणं आहे की सर लवकर होत नाही, तुम्ही दुपारचं वगैरे या, जसं की तुम्ही 9 वाजता 7 वाजता किंवा सकाळी 10-11 वाजता यायचा, कधी कधी संध्याकाळचा यायचा. हा येईल, तो पण टाईम मी फिक्स करेल तुमच्यासाठी. फक्त आता काय आहे की म्हणजे काय वातावरण होतं चेंजेस, त्याच्यामुळे लाईटचा प्रॉब्लेम आमच्या इथे होतो. त्यामुळेच मी फक्त हे सकाळचं चालू केलं आहे. आणि मुवमेंट पण भेटत आहेत ना, त्यावर तुम्ही थोडंसं जाऊ शकताय. जर काहीतरी तुम्हाला इथून मिळत असेल या मार्केटमधून तर तेव्हा तुम्ही वेळ द्या. कितीतरी रात्री आम्ही फुल नाईट जागा आहे, मी कितीतरी दिवस जागा असतो. तुम्ही मला कधी पण मेसेज करा, मी तुम्हाला रिप्लाय नक्कीच देईल. ज्यावेळेस मी ॲक्टिव्ह मोडमध्ये असेल ना की चला ठीक आहे आपल्याला इथं सर्वांना रिप्लाय देणारच आहे, मी सांगेल त्यावेळेस मी अपडेट देतोच. पण ज्यावेळेस मी अवेलेबल नसेल तुम्ही तिकडे किती पण मेसेज करा, लवकर रिप्लाय भेटणार नाही. का? कारण की मी वैयक्तिक स्वतःवरती जरा जास्त काम करतोय ॲनालिसिसवरती. आणि त्याचे रिझल्ट तुम्ही बघू शकता. मी 12 जानेवारीला येणार बोललो होतो, लाईव्ह स्ट्रीम चालू करेल, यूट्यूब चालू करेल. तुम्ही बघा नोव्हेंबरमध्ये किंवा ऑक्टोबर एंडिंगच्या आसपास मी तुम्हाला सांगितलं असेल, जे काय असेल ते इंस्टाग्रामला किंवा इथं बोललो असेल. तर मी पहिला दिवस माझा लाईव्ह स्ट्रीमचा तुम्ही बघू शकता 12 जानेवारीचा आहे. त्यावेळेसपासून मी डेली लाईव्ह येण्याचा प्रयत्न करतो. त्याचे रिझल्ट्स तुम्ही त्या ग्रुपवरती किंवा लाईव्ह स्ट्रीम तुम्ही चेक करू शकता. ज्यांना पण कोणाला बघायचं असेल ते तुम्ही मोकळ्या वेळेत बघू शकताय. ओके, जे काय मी आजपर्यंत लाईव्ह स्ट्रीममध्ये प्लॅन आखले असतील, दिवसभर काय काय 9-9 10-10 तास काय काय स्ट्रीम आहेत, काय काय 3-4 तास 6 तास अशा आहेत. वेट केलं आपण भरपूर. ओके, तर त्या तुम्ही बघू शकताय 70 पिप्सच्या आसपास मुवमेंट होताना दिसते. ओके, हा ब्रेक येऊन आहे, ज्यांचं पण हा पण ॲक्टिव्ह असेल त्यांच्यासाठी पण चांगली गोष्ट आहे. तर ह्या लेवलपासून बघितलं 78 ते 74 40 पिप्स डाऊन आहे. त्याला ब्रेक येऊन केला तरी काय हरकत नाही, त्याला एकाला ठेवा. त्याचा पण आपण इथं बघू शकता रिस्क कमी करून घेतले, किंवा ब्रेक येऊन इथं केला तरी काय जणांनी काय हरकत नाही. जोपर्यंत इथपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्ही वेट करा, परत आपण प्लॅन आखूया. 6:30-7 पर्यंत आपण जेवढा वेळ देता येईल तेवढा मी देण्याचा प्रयत्न करेन. कारण की मी त्यानंतर ठरवलं की VIP ग्रुपला अपडेट देणार आहे. तिथं काय अजून जास्त लोक जॉईन झालेले नाहीत. जर तुम्ही इथं बघितलं काल आपला पहिला दिवस होता VIP ग्रुपचा, तर तिथं तुम्ही बघू शकताय 300 पिप्स जे पण आता आले असतील त्यांच्यासाठी. इथं टीपी हिट आहे, ऑल टीपी हिट. तिथं काय होता प्लॅन तर इथं बघू शकताय, ह्या लेवलचा प्लॅन होता. ओके, त्यानंतर इथं पण 200 पिप्स, म्हणजे कालच्या दिवशीच पहिल्याच दिवशी आपण क्रॅक केलंय गोल्डला. काय बोलायचं आता, सांगितलं होतं त्या ग्रुपवरती आपल्या ह्या प्राईम वरती अपडेट दिली होती. आणि या मुवमेंट पकडायसाठी आम्ही दिवस घालवायचे एक काळ. 60-70 पिप्स असं वाटायचं की दिवसाला 50 पिप्स भेटल्या, 100 पिप्स भेटल्या, खूप झालं. आणि ते पण काय व्हायचं की 20-30 पिप्स भेटायच्या, नंतर परत निगेटिव्हमध्ये जायचो, परत एक्सिलेट व्हायचे, परत त्याला रिकवर करायसाठी लॉट वाढवायचो, कधी अकाउंट वॉशआउट व्हायचे. म्हणजे खूप सारे मुवमेंट झालेले आहेत लाईफमध्ये. ओके, अपडाऊन होत असतं सर्वांच्या आयुष्यात. पाहिलं दुसऱ्या चार्टवरती असेल तिथं आपण एक खूप चांगली मुवमेंट पकडली 170 पिप्सच्या आसपास. ओके, त्यानंतर ब्ली पॅन आखला, इथं पण तुम्ही 60 पिपची मुवमेंट पकडली. ब्रेक इव्हन काय काय झाला, इथं पण 60-70 पिपची मुवमेंट पकडली बरोबर. ठीक आहे, ब्रेक इव्हन ही झाला तरी काय हरकत नाही, परत प्लॅन करू शकता तुम्ही. जो की आपला जो काय एचएल होता त्यानुसार आपण थोडीशी रिस्क घेऊ शकतो. कारण की एक इथं साईड मुवमेंट दिसते, पण आपण त्या लेवल ज्या काही लेवल आहेत आपल्या त्यानुसार आपण तो प्लॅन आखलेला होता. जो काय आपला रिअल असेल ह्याच्यावरती होता त्यात रिस्क जरा जास्त वाटत होती. त्यामुळे म्हटलं की रिस्क कमी करून घ्या, काय हरकत नाही जरी हिट झाला तरी. कारण की जे तुम्ही इथं पकडताय त्याच्यावरती तुम्ही तिथं रिस्क घेताय बरोबर. त्यासाठी म्हणतो की मी छोटे छोटे मुवमेंट जे असतात ते कॅप्चर करा, थोडा सिक्युअर करत चला, म्हणजे आपल्याला नंतर अडचण येत नाही. ज्यावेळेस पण मोठी मुवमेंट कॅप्चर करायची असते त्यावेळेस तुम्ही रिलॅक्स असता. ठीक आहे ना, म्हणतो आजचं जे काय असेल त्याच्यावरती आपण रिस्क घेतोय. तर फ्रेशच रिस्क असेल तुमची, पहिलाच प्लॅन असेल तर थोडंसं तुम्हाला तिथं नवीन नवीन भीती वाटते. जे पण नवीन लोक असेल त्यांच्यासाठी थोडंसं ते टफ जातं पहिला प्लॅन म्हणजे. ओके, भेटला ज्याच्यावरती आपण थोडंसं विचार केला की इथं प्लॅन फेल जाऊ शकतो, पण 74च्या खाली येत नाही तोपर्यंत मी म्हटलं होतं की ठीक आहे आपण सेफ आहे. आणि तिथून बघू शकता डायरेक्ट आपल्याला मुवमेंट भेटली. असं म्हणणं होतं की आपल्याला डिप्लॅन करायला पाहिजे का, ते मी बघतोय वरती टॉपला.
पण ठीक आहे, नको लगेच. बघूया काय होते ते. आज संध्याकाळी न्यूज आहे, जर वातावरण चांगलं असेल तर मी नक्कीच लाईव्ह येण्याचा प्रयत्न करेल. एस एल कट. चलो, ज्यांनी पण 70 पिप्स पकडले असतील त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे. ओके, सी प्लॅन आपला 50 लेवल सध्याची तरी फेल झालेलं आहे, कारण काहीतरी आखण्यास सुरुवातीला मी बोललो होते काहीतरी मिस्टेक झाली माझ्याकडून, जे की मला ते नंतर व्हिडिओ चेक केल्यावरती लक्षात येईल. पण ठीक आहे, जिथं हा प्लॅन बघत होता आपण त्यानुसार इथं आपण प्लॅन आखला होता, जो की पहिला आपला ए प्लॅन होता. त्याला थोडंसं आपल्याला इथं त्यानं 50च्या लेवलमध्ये आपण थोडंसं फसलो आणि तिथं थोडंसं आपल्याला लॉस पाहायला भेटतोय. तर बघा काय बोलायचं तर इथं, काय आपण आखलं होतं ए प्लॅन त्यानुसार आपण इथं पास झालो, आणि इथं जो काय आपण प्लॅन आखत होतो ते इथं आपण फेल झालो. बरोबर, ही आपली चुकी आहे, जे की आपण प्लॅन चेंज केले. तर तुम्ही बघू शकता इथं 5च्या लेवलवरती मी विश्वास ठेवतो, त्यानुसार ते मुवमेंट आपण बघितली आणि 350चं आपलं टार्गेट होतं मला वाटतं त्यावेळेस पण. बरोबर, पण तिथं आपण थोडासा विषय चेंज केला आणि आपण जो काय आहे तो प्लॅन नवीन आखला. बरोबर, लॉस होत असतो. 70 पिप्स इथं आपण 170 पिप्स इथं आपण पकडल्या होत्या. ओके, चला 3 मिनिटामध्ये 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज होते. 15 मिनिटामध्ये काय दिसतंय, अपसाईड फुल अपसाईड आहे. इथं रिजेक्शन भेटतंय, इथं हाय लेवलपासून आपल्याला एक रिजेक्शन भेटतंय आणि थोडंसं मला वाटतं इथे आपण प्लॅन आखू शकतो थोडासा रिस्क घेऊन. अजून पण ह्या लेवलच्या खाली जर क्लोज झाली तर बघूया, वेट करूया 1 मिनिट अजून. कुठं ब्रेक होतंय, अपसाईड की डाऊन साईड ह्या लेवलच्या? तर ही लेवल आहे आणि ही लेवल आहे, तर कुठं ब्रेक होते ते आपण बघूया, तिकडे आपण प्लॅन आखूया. इथं पण कॅन्डल क्लोज दिसेल 3 मिनिटामध्ये आपण बघतोय, 3 मिनिटाप्रमाणे बघतोय. जरी 1 मिनिटामध्ये बघायचं म्हटलं तर काय दिसतंय बघूया. ठीक आहे, काय करणार, बॅटरी लो झाली होती. चला, वरती जर हा क्लोज झाला तर वरती आपण प्लॅन आखू शकतोय. चला प्लॅन करा, जो काय आपला डी प्लॅन वगैरे असेल तिथं तुम्ही एंटर प्लॅन केला तरी काय हरकत नाही ह्या लेवलला. ओके, आणि आता आपण रिस्क इथं घेतोय 45 पिप्सची. ओके, आणि टीपी तुम्हाला आता खूप चांगला देतो मी, लक्ष द्या. ओके, स्पाइक देतोय काय, ट्रॅप करतोय का आपला, नाही काय हरकत नाही, थोडंसं बफर देऊया. त्याने एक स्पाइक दिलेला आहे आपल्याला इथं पहिल्या सेकंदामध्ये. काही सेकंदात तुम्ही बघू शकता इथं 60 पिप्सचा एक स्पाइक दिलाय. ओके, थोडंसं टीपी मला फाईन करू द्या. ट्रॅप जर झालो कालच्या सारखं तर थोडंसं वाईट वाटेल, दुसरं काय नाही. कारण की तू ही जी मुवमेंट दिली 97 ती जरा रिस्क आहे, आणि हे जर ह्याच्या खाली क्लोज होत असेल ह्या लेवलच्या तर थोडंसं मग प्रॉब्लेम आहे. पण नाही काय हरकत नाही, 3 मिनिटाप्रमाणे आपण वेट करू शकतोय. ओके, बघूया काय होतंय. 300 पिप्सचं प्लॅन आखूया आपण इथं 22. मार्केटनं काय केलंय, थोडंसं आपण फसलोय. मार्केटने त्या लेवलच्या वरती आपल्याला ब्रेकआउट दिलेला नाही मित्रांनो, आणि मी तुम्हाला लगेच म्हटलं की प्लॅन करा, की माझी पण एक मिस्टेक असू शकते आणि जे की तुम्हाला तिथं आता रिस्क झोनमध्ये आणते. काय हरकत नाही, कारण की मी म्हटलं की त्याला 2च्या वरती ब्रेकआउट मिळेल आणि लेवललाच बरोबर तिथे क्लोज झालेला आहे. त्यामुळे थोडीशी रिस्क आहे या प्लॅनमध्ये. त्यामुळे मोठी क्वांटिटी कोणी यूज करू नका, स्मॉल क्वांटिटी ठेवा, कारण की ब्रेकआउट झालेला नाही. स्पाइक तर दिलाय त्याने, पण ब्रेकआउट आपल्याला 3 मिनिटामध्ये झालेला नाही आपला, जो की आपण आखला होता. पण ठीक आहे, काय हरकत नाही, 9130च्या आसपास. आणि ज्यांनी पण खाली इथं पकडलं असेल तर ठीक आहे, स्मॉल रिस्क आहे, जास्त काय रिस्क नाही आहे. जर इथं बघितली इथं काय ज्यांनी पण पकडलं असेल 30-40 पिप्स आहे, आणि टोटल रिस्क जर पाहिलं तर 60 पिप्सच्या आसपास इथं तुम्हाला दिसते. जर इथे अशी बॉडी जर क्लोज झाली असती, ओके, हीच जर बॉडी आपल्याला इथं क्लोज होताना अशी दिसली असती तर आपण थोडासा विचार केला होता की ठीक आहे की आपल्याला हे बरोबर अपसाईडला मुवमेंट दिसू शकते, आणि छोटासा का होईना आपल्याला इथे एक ब्रेकआउट भेटलेला आहे, जो की आपण इथं प्लॅन आखला होता त्यानुसार. मी कॅन्डल बघून इथं सांगते, बाकी काही चेंजेस नाही. आणि तिथून आपण एक 300 पिप्सचा टार्गेट ठेवतोय, बघूया काय होते. काय नाही टेन्शन घेण्याचं, छोटे मोठे रिस्क आहे घेत राहायचे आपल्याला. ओके, बघू शकताय 20 पिप्स 30 पिप्स एक मुवमेंट भेटली सुरुवातीला, पण ते ठराविक जणांनी कॅप्चर केली असली तर ठीक आहे, पण नसेलच भेटलीच नसेल मी म्हणतो खूप जणांना, कारण की तो जसं मी बोललो तसं त्याला तो स्पाइक दिला होता. बरोबर, त्याच्यामुळे ते तुम्ही नाही कन्सिडर करू शकत की चला हे तुम्ही मुवमेंट पकडली. रिस्क छोटीशी ठेवली आपण. वाव, 30 पिप्स गोल्ड भाव आज आपल्या फेवरमध्ये. आज आपल्याला तो भलं तो ब्रेक इव्हन हिट करत असेल, त्याने टीपी हिट केला, केसेल हिट केला आपला, पण तो आपल्याला साथ देतोय. काल आपल्याला त्याने खूप त्रास दिला होता सुरुवातीला,
कन्फ्युजनमध्ये ठेवलं की मी आज तुम्हाला पूर्णपणे ट्रॅप करतोय. आज तुम्हाला मी घेऊनच जातोय बरोबर म्हणत तर काल असं वाटलं, पण काल पण त्याने आपल्याला साथ दिली आणि आज पण तुम्ही बघू शकताय. ठीक आहे, वाव बघू शकताय काय मुवमेंट होते. 50 पिप्स जे काय तुम्हाला मगाशी भेटलं नव्हतं ते तुम्हाला आता भेटलं असेल 60 पिप्स. ओके, वाव 80 पिप्सच्या आसपास मुवमेंट होते, 70-80 पिप्स. काय बोलायचंय, जो की लेवल आपण तिथं रिस्क वाटली ह्या लेवलपासून आपण बघूया कुठं ब्रेकआउट होते वगैरे. थोडासा अगोदरच घेतला होता पण ठीक आहे, काय हरकत नाही. 80 पिप्स म्हणजे जोक नाही आहे सध्याच्या घडीला. जर काय आपण प्लॅन कमी वेळात टाकला होता खूप, ज्यांनी पण पकडला असेल त्यांच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे नक्कीच, कारण की खूप रिस्क नाही ही लेवल. त्या लेवलमध्ये रिजेक्शन भेटण्याचे चान्स असतात, तशा लेवलला आपण कॅप्चर केलं आहे. 80 पिप्स कॅप्चर केलं आपण. ज्यांनी पण इथं कुठं आतमध्ये ज्यांनी पण झोनमध्ये कोणी एंटर केला असेल त्यांच्या तर 90-100 पिप्स भेटलेले आहे मुवमेंट त्यांना बरोबर. ठीक आहे, काय हरकत नाही, खूप चांगली मुवमेंट भेटली. एवढी पण मुवमेंट खूप चांगली आपल्यासाठी. जरी आपण मोठं प्लॅन आखला असेल तरी काय हरकत नाही. जर डाऊनला मार्केट आलं मोठ्या टाईमनुसार तर आपण नंतर बघूया, पण आपण वेट करणार आहे पूर्णपणे. ओके, कारण की कालच्यासारखं आपल्याला नको, छोटे मोठे नको आहेत. कारण आपल्याला असे मोठे मोठे जर भेटले तर भारी वाटतं बरोबर. कारण की हे बघा ह्या लेवलला आता सध्या टॉप लेवलला थोडं जर रिटर्न फिरू शकतं इथून, त्यामुळे काय हरकत नाही. वाट बघू शकताय तुम्ही. आणि फेवरमध्ये मार्केट आपले आहे ऑलरेडी. तुम्ही हाफ सिक्युअर करा किंवा पूर्णपणे वेट करा, काय हरकत नाही. जर इथून आपल्याला जर चांगली मुवमेंट दिसली वन साईड तर आपण हे वाढवू पण शकतो बरोबर. क्लोज कुणी करू नका, ब्रेक इव्हन करून सोडून द्या. निम्मी क्वांटिटी 70% क्वांटिटी जे काय तुमची असेल, जे काय तुम्ही प्लॅन आखताय त्यात तुम्ही सिक्युअर करून घेतली तरी काय हरकत नाही. पण बघूया पुढे काय होतं ते, त्यानुसार आपण ते प्लॅन आखूया. ओके, लगेच काय सांगू शकत नाही मी आता सध्या. मार्केट जसं पुढे रिॲक्ट करेल त्याच्यावरती आपण चर्चा करूया. ओके, ABCD असावा हा, काय आयडिया नाही आहे मला, कारण की आता एवढे आपण छोटे मोठे प्लॅन केलेत विसरून गेलोय मी. तुम्हाला एक खरी गोष्ट सांगतो. मी तुम्हाला बोललो होतो की चला मी लाईव्ह येईल, तुमच्यासोबत चर्चा करेल बरोबर, आणि छोटे मोठे प्लॅन तुम्हाला भेटून जातील बरोबर. तर हे असं मला बोलायला कॉन्फिडन्स यायला 3 महिने गेले जवळजवळ. मी सुरुवातीला लाईव्हला आलो, बोलत होतो, पण मी थोडंसं घाबरायचो कारण की माझ्याकडून काय मिस्टेक होते का बोलताना वगैरे ते मी चेक करत होतो. भीती वाटत होती, कारण की युट्यूबवरती लाईव्हला जर तुम्ही एखादा प्लॅन आखताय आणि त्याच्यावरती जर चर्चा करताय आणि ते लाईव्ह स्ट्रीममध्ये तुम्ही जर ते पकडून दाखवत असाल मुवमेंट, तर ते खूप रिस्की वाटतं आणि त्यामध्ये काय म्हणतो आपण की थोडीशी हिंमत लागते बोलायला, आणि ती माझ्याकडे येत नव्हती. बोलताना थोडासा कॉन्फिडन्स माझा लूज होत होता, कारण की सवय तर होती पण युट्यूबला असं लाईव्ह कधी केलं नव्हतं आपण, त्यामुळे थोडंच मी घाबरत होतो. पण ठीक आहे, आता जरा बरं वाटते 2 दिवसापासून, म्हणजे कालपासून मी बोलते तर छान वाटते. काही चुकलं तर माफ करा बोलताना. ओके, सपोर्ट करा. नवीन आहे आपण या यूट्यूब चॅनलवरती, नवीन म्हणजे माईक ऑफ ठेवून मी बोलत होतो, म्हणजे ॲनालिसिस देत होतो, म्युझिक ऑन असायचं. आता पण म्युझिक ऑन आहे पण आवाज थोडासा कमी आहे, तुम्ही बघू शकता, ऐकू येत असेलच तुम्हाला. ओके, काय हरकत नाही आहे, आपल्याला सवय लागते. आणि ज्या वेळेस मी इथं पूर्णपणे बोलायला चांगल्या पद्धतीने सुरुवात करेल त्यानंतर मग तुम्ही बघा अजून 10-15 दिवस जाऊन द्या, मग तुम्ही म्हणसाल ठीक आहे खूप चांगले ॲनालिसिस आहेत का वाईट आहेत ते तुम्ही नंतर मला सांगा. आता सांगायची काही गरज नाही, तुम्ही चेक करा. जे काय ते तुम्हाला लाईव्हमध्ये पण भेटून जाईल. आणि छोट्या मोठ्यापेक्षा मी जास्त मोठ्या मुवमेंटला महत्त्व देत होतो, पण मी ठरवलं की चला थोडे जे पण नवीन व्ह्यूअर्स येतात अधूनमधून चेक करत असतात चॅनल कोणता चांगला वगैरे, तर त्यांना थोड्या मोठ्या मुवमेंट जर भेटल्या तर ठीक आहे ना, म्हणून हे मी प्लॅन आखलेला आहे. हा, पण मी ठरवलं की 1 ते 1.5 तास किंवा 2 तास लाईव्ह थांबायचं डेली, आणि त्यात जे काही भेटेल ते तुमच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे. तिथं आपल्याला जर ॲनालिसिस भेटले चांगले तर तुम्ही प्लॅन आखू शकताय. आणि हे 1 मिनिटं 3 मिनिटं मी अगोदर कधीच प्लॅन केलेला नव्हता. माझा 5 मिनिटाचा प्लॅन असायचा, 15 मिनिटाचा असायचा, किंवा मोठ्या टाईम फ्रेमचा असेल तर त्या मोठ्या मुवमेंट मी दाखवत होतो. पण विषय कसा आहे की ठीक आहे, ज्या मुवमेंट तुम्ही आता बघताय, त्या तुम्हाला दिसत आहेत, त्याच मुवमेंट तुम्ही पुढे काही येणाऱ्या दिवसात बघू शकताय. ते आपण मोठ्या मोठ्या मुवमेंट पकडूया लाईव्ह स्ट्रीममध्ये पण. ते की काल परवा पण तुम्ही पाहिलं असेल, सोमवारी पण मी ॲनालिसिस दिले होते ग्रुपला, तुम्ही चेक करा. सोमवारचे पण ॲनालिसिस माझे होते. आणि महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला दाखवेल त्या माझे जे काय पर्सनल माझा जो काय ईमेल आय डी आहे त्याच्यावरती मी ॲनालिसिस केलं होतं, पण मला ते व्हिडिओ टाकता नाही आलं. मी वीकली जे काय होईल त्याच्यावरती पण प्लॅन आखले होते, त्याच्यावरती पण मी व्हिडिओ बनवला होता, पण मी सांगतोय काय मला ते एडिटिंगचं जास्त जमत नाही, त्याच्यामुळे मला ते टाकता नाही आलं बरोबर. पण मी पुढल्या वीकपासून वीकली काय परफॉर्मन्स होऊ शकतो त्याच्यावरती पण तुम्हाला रविवारी संध्याकाळी 6-7 किंवा 9 वाजेपर्यंत तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल. रविवारी संध्याकाळपर्यंत कधी पण मी बनवून ठेवेल आणि अपलोड करेल. जर रविवारपर्यंत संध्याकाळपर्यंत अपलोड करण्याचा प्रयत्न करेल की सोमवार ते येणाऱ्या शुक्रवारपर्यंत काय मुवमेंट होऊ शकतात बरोबर. तर त्याच्यावरती पण मी एक ॲनालिसिस तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. मग त्याच्यावरती पण तुम्हाला खूप चांगलं वाटेल की चला इथे एक आपलं एक क्लिअर होतं ना की मार्केट कुठं जाऊ शकते, अप साईड की डाऊन साईड. हां, डेली लाईव्हला तर ते बाकीच्या गोष्टी आपण चेक करूच, पण जो काय आपला व्ह्यू आहे वीकचा, नेक्स्ट वीकचा जो काय व्ह्यू असतो तो मी तुम्हाला तिथं सांगण्याचा प्रयत्न करेल. आणि त्याची एक आपण सवय लावून घेऊया, आणि तुम्हाला पण ते बघताना भारी वाटेल. आणि सोमवारपासून ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये येताल तर थोडंसं तुम्हाला
असं वाटलं की चला ठीक आहे, अशा अशा डायरेक्शन होऊ शकते, थोडासा अंदाज तुम्हाला लागू शकतो. बरोबर, जे की तुम्ही सोमवारी, आता ज्यांना पण जास्त काही येत नाही, जे पण यूट्यूब बघूनच सर्व काय करतात, खूप तरी लोक असे आहेत की स्वतः काय येत नाही पण ते बघून यूट्यूबला वगैरे प्लॅन आखत असतात आणि त्याच्यावरती ते वेळ देतात. जास्त करून यूट्यूबवरती पण खूप लोक आहेत असे की त्याच्या आधारे, कारण की खूप मोठे मोठे यूट्यूबर आहेत, खूप मोठी एक्सपिरियन्स लोक इथे येतात आणि त्यांचे व्ह्यूज इथं सांगत असतात आणि खूप लोक बघतात. मी पण खूप जणांचं बघायचं अगोदर, कसं बोलतात काय करतात मी बघतो, कारण की मला पण ते करायचे, त्या लेवलला सर्वांच्या जायचंय. तुम्ही सपोर्ट दाखवा फक्त, तुम्ही सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, लाईक करा, शेअर करा. जो की काल आणि मी बोललो होतो नोव्हेंबरमध्ये किंवा ऑक्टोबर एंडिंगला काहीतरी बोललो होतो की मी 12 जानेवारीला येईल, आणि मी त्या दिवशी आलो होतो. त्या दिवसापासून मी डेली लाईव्ह करतोय. जे पण नवीन व्ह्यूअर्स असतील तुम्ही बघू शकताय. हां, मी बोलत नव्हतो, मी म्युझिक ऑन ठेवलं होतं, मी बघत होतो कोण कसं बोलतं, काय चर्चा होतात, आपल्याकडून काय मिस्टेक होते का बोलताना. मी ट्राय केलं पण तेवढा कॉन्फिडन्स मला येत नव्हता सुरुवातीला बोलताना, कारण की असं वाटायचं की आपल्याकडून काहीतरी मिस्टेक होणार आहे, कारण की लाईव्हला बोलणं थोडंसं जरा रिस्की वाटायचं. हां, ॲनालिसिस द्यायचं ग्रुपवरती, ते सोडून काय वाटत नाही की चला 50-50 मुवमेंट झाली, 100 पीस, 200 पीस, फुल टीपी, अशा मुवमेंट आपण तिथं ग्रुपला भरपूर बघितल्यात. 1-1.5 वर्ष तुम्ही बघितलं असेल, जे की माझं रॉयल फॉरेक्स मराठी म्हणून नाव होतं चॅनलचं, ते मी चेंज केलं नंतर सूरज प्राईम एफेक्ट्स ठेवलंय. इंस्टाग्रामवरती पण तेच आहे, तुम्ही बघू शकताय चेक करून. तिथं माझे रिझल्ट्स आहेत सर्व, जे काही मी ग्रुपला टाकलेले आहेत, आणि तो मी ग्रुप सर्वांना रिमूव्ह केला, कारण की मी थोडंसं स्वतःच डिप्रेशनमध्ये होतं असं म्हटलं तरी चालेल, कारण की मी ठरवलेलं की आता यावर्षी काही ना काहीतरी आपलं स्वतःचा अगोदर करूया, कारण की जे काही मुवमेंट आपण पकडतोय ग्रुपवरती, मला तिथं ॲक्टिव्ह ट्रेडर जे दिसत नव्हते मला जास्त करून. खूप लोक मला असे फेक अकाउंट वगैरे तिथे जॉईन झाले होते, म्हणून मी ते काय केलं, ते रिमूव्ह करून टाकला. आणि मला ते थोडंसं माझ्याकडून त्या ग्रुपवरती काहीतरी मिस्टेक झाली असेल, त्याच्यामुळे ते मी रिमूव्ह करून टाकलं. पण डाटा तसंच आहे, मी तुम्हाला तो दाखवेल, त्यातलं मी काय रिमूव्ह वगैरे केलं नाही. ते पण तुम्ही बघू शकताय, ते पण मी पब्लिक करेल लिंक काही दिवसात, ते पण तुम्ही बघू शकता. काही चेंजेस नाहीत त्याच्यात, तुम्ही चेक करू शकता. ग्रुप सर्व तिथं डिटेल्स आहेत. ओके, त्याच्यामुळं जे होईल ते होईल, जे काही समोर असेल तेच असतं माझं म्हणणं आहे. यात खोटं बोलण्यासारखं काही नाही आहे. या फ्रीमध्ये आहे सर्व, इथं जे काय तुम्हाला इंग्लिशमध्ये येते फ्रीमध्ये येते. मी तुम्हाला काय चार्जेस करतोय का नाही, या बघा, शिकण्याचा प्रयत्न करा, एवढंच माझं म्हणणं आहे. जे पण नवीन नवीन स्टुडंट असतील त्यांच्यासाठी खास. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. बघू शकताय तुम्ही 90 बिपची मुवमेंट होते. ओके, वेट केला आपण, कारण की पेशन्सचा सर्व इथं काय खेळ आहे. जर तुमच्याकडे पेशन्स असतील तर तुम्ही खूप चांगल्या मुवमेंट पकडू शकताय. बरोबर, बघू शकता इथं 90 बिप्सची मुवमेंट झाली, 48, जी की ही स्ट्रॉंग लेवल आहे. काय हरकत नाही, परत एकदा तुम्ही रिप्लॅन करायचं असेल तरी पण करू शकता, पण जर ह्या लेवलला आलं तर परत करा. तोपर्यंत काय करायची गरज नाही, आता कंटिन्यू राहू द्या. तर इथे एक रिजेक्शन भेटलं तर एक टर्न असा भेटू शकतो, जो की इथं ह्याला टच करून परत एकदा वरती मार्केट जाऊ शकते. ओके, पण बघूया काय होतंय. अजून 1 मिनिट बाकी आहे. जर इथं वरती ह्याच्या ब्रेक झाली तर भेटेल आपल्याला मुवमेंट चांगली पाहायला. 1 मिनिटामध्ये रिजेक्शन दाखवत आहे. 97. ओके, हां, लो टाईम फ्रेम पासून इथून तुम्ही करू शकताय. जर ही लेवल आहे ना 87, 89, 89 पासून तुम्ही डी नंतरचा ई प्लॅन जो काय असेल तुमचा तुम्ही तो आखू शकताय, जर घ्यायचाच असेल कोणाला तर. जरी ब्रेक इव्हन झाला तर. ओके, 90 पिप्स मुवमेंट इथं आपण पाहिलेले आहे. ओके, 300 पिप्सचा आपण इथं टिपी ठेवला आहे, खूप मोठा ठेवला आहे आपण, पण मला ते आवडतं, मोठा टिपी घ्यायला आवडतं, सवय आहे आपल्याला. ग्रुपवर तुम्ही चेक करा, ज्यावेळेस ग्रुप बघचाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. पण झालं आहे इथे एक प्लॅन परत दाखवू शकता, जो की मी तुम्हाला बोललो होतो की ह्या लेवलपासून कुठून पण तुम्ही पकडा. ज्यांनी पण ॲक्टिव्ह केला असेल ठीक आहे. 88, 89 पासून मी बोललो होतो. ओके, थोडीशी रिस्क वाटते इथं, पण छोटा असेल आहे, थोडीशी रिस्क घेऊ शकतो आपण इथं, कारण की मला कालच्यासारखं रात्रीसारखं पश्चाताप आज नको आहे. कालचं आपलं म्हणणं होतं की आपल्याला रिस्क नाही घ्यायची मोकळ्यात, पण आजचा अजून जो काही व्ह्यू आहे आतापर्यंत त्यानुसार थोडंसं आपला एक एल गेला, ब्रेक इव्हन पण होता येत. आता इथं जर बघितलं तुम्ही इथं 90 पिप्स मुवमेंट देऊन आपल्याला काय केलं आहे, ब्रेक इव्हन हिट केला आहे. बरोबर, आज मोठा प्लॅन भेटत नाही, पण ठीक आहे. आपण हा 3 मिनिटामध्ये प्लॅन आखला होता, जो की कुठल्या साईडला मार्केट डायरेक्ट मूव्ह होत आहे. बरोबर, त्यानुसार आपण हा प्लॅन आखलेला होता. ठीक आहे, काय हरकत नाही. आणि त्याच्यावरतीच आपण परत एकदा 22 पर्यंत परत एकदा प्लॅन आखतोय. थोडासा हा रिस्क झोनमध्ये आहे, कारण की जर पाहायला गेलं इथं थोडंसं तर आपण रिजेक्शन भेटलंय आपल्याला, जे काही लेवल आहे ते, आणि त्या लेवलपासून थोडंसं रिस्क वाटतंय, पण ठीक आहे, आपण तेवढी रिस्क घेऊ शकतोय. म्हणूनच मी म्हणतो ना, छोट्या मोठ्या रिस्क आपल्याला सिक्युअर करत जायचं आहे, म्हणजे आपण रिस्क घेऊ शकतो. आता ही मला सवय नाही, मला 1 दिवसामध्ये तुम्हाला प्लॅन द्यायचा आहे, म्हणजे एकच प्लॅन, आणि त्याच्यावरती तुम्ही वेट करा बिंदास. पण काय कायांचं म्हणणं असं असतं की सर जॉब वगैरे आहे, आम्हाला वेळ भेटत नाही आहे, तर काय होतं की
तुम्ही देत चला जेवढं तुम्हाला दिसतंय. आम्ही बघतो जे भेटेल ते आम्ही केलं, असं नाही की सगळेच प्लॅन आखत राहील, पण तुम्ही द्या तरी. तर चला ठीक आहे म्हणलं, ट्राय करूया आपण. ओके, ह्या लेवलला आपण घेऊया याला. ओके, जे की आपण बोललो होतो त्या लेवलला मार्केटनं टच केले आणि तिथून मार्केट साईडला मूव्ह होताना दिसते. थोडा रिस्क आहे, रिस्क कमी ठेवू शकता तुम्ही इथं. चला ठीक आहे, एकदम छोटीशी 1:1च्या आसपास मुवमेंट होते इथे. 30 बिप्सच्या आसपास रिस्क घेऊ शकता तुम्ही. ओके, बफर ठेवून तुम्ही खाली ठेवले तरी चालेल अशी. ओके, चला ठीक आहे, बघूया काय होतंय. कॉस्ट टू कॉस्ट केलं तरी चालेल, नॉर्मल ह्या 2च्या खाली ठेवलं तरी चालेल, जे काय तुम्हाला योग्य वाटेल तिथं तुम्ही ठेवू शकताय. ओके, जे आपण रोज बघतोय मनापासून आज काय मुवमेंट भेटलेली नाही आपल्याला. एक सुरुवातीला प्लॅन भेटला, खूप छान वाटलं, दुसरा पण छान चालला होता. ठीक आहे म्हटलं चला आज दिवस आपला वर्ल्ड भाव आपल्याला साथ देतोय, पण नजर लागलीच कोणाच तरी आणि तिथे एक आपला एसएल गेला. बरोबर, ठीक आहे, काय हरकत नाही. 30 मिनिट्स ऑफ साईडला आहे, तुम्ही बघू शकताय. बरोबर, त्या एरोला टच करून गेलाय जे काय आपली लेवल होती तिथून. ओके, रिस्क काय म्हणतोय, कारण की वरून रिजेक्शन भेटते आणि तिथून 80 पर्यंत आलेलं आहे. त्याच्यामुळे मी थोडंसं तिथून बघतोय की ही लेवल क्रॉस करेल थोड्या वेळामध्ये, बघूया काय होते. आणि आपण रिस्क पण कमी केले. आता मी तुम्हाला बोललो ह्या 2च्या खाली ठेवले तरी काय हरकत नाही, म्हणजे 10 पिप्स 15 पिप्स ठेवले तरी काय हरकत नाही, किंवा ब्रेक इव्हन केला तरी काय हरकत नाही. बरोबर, थोडा रिस्क आहे म्हणून म्हणतो मी, बाकी काय नाही. तर ही लेवल ब्रेक होते खूप चांगल्या पद्धतीने, मग अपसाईड आपण पकडू शकतो मोमेंट चांगले. जर कोणाला चांगलं एडिटिंग करता येतं असेल, रील्स वगैरे क्रॉप करून जर बनवता येत असतील तर मला नक्कीच शेअर करा बनवून. कारण की एडिटिंग मला जास्त करता येत नाही, फास्ट वेळ लागतो. जर कोणाला जमत असेल तर नक्कीच करा आणि मला पाठवून द्या डेमो. जर आवडलं तर आपण चर्चा करूया त्यावरती. तुमचं काम जर मला पटलं. 50 पिप्सची मुवमेंट होते. ओके, बघू शकताय तुम्ही. माझा एक विचार आहे, सकाळी 9च्या आसपास किंवा सकाळी पहाटेपासून 6, 5:30, 6च्या आसपास जस्ट लाईव्ह स्ट्रीम चालू केलं तर तिथून दिवसभर कसलाही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. नेटवर्कचा इश्यू असेल किंवा लाईटचा प्रॉब्लेम असेल आणि फुल डे थांबायचं आहे मला दिवस. बघायचं आपल्याला छोट्या मोठ्या ह्या ज्या मुवमेंट असतात त्या आपण किती कॅप्चर करू शकतो. मग त्या दिवशी तुम्ही डेमो ट्रायल केलं तरी काय हरकत नाही. ओके, ज्यांना पण भीती वाटते त्यांच्यासाठी. तर मला बघायचं आपण दिवसभरात किती कॅप्चर करू शकतोय. मग त्यावेळेस पण हे वातावरण चांगलं होईल, पावसाचं जे काय असेल ते. त्यावेळेस कुठेही कोणालाही प्रॉब्लेम येणार नाही की सर आमच्या इकडे लाईट नव्हती, मोबाईल चार्जिंग नाही, नेटवर्क इश्यू होता, मला बघायला भेटलं नाही मार्केट. असे मुवमेंट होतं का नाही, म्हणजे एखाद्याकडून ते मिस नाही झालं पाहिजे. जे काय होईल ते तुम्ही लाईव्हमध्ये बघचाल आणि आपण बघूया, ते पकडण्याचा प्रयत्न करूया दिवसभरात काय होते ते. बरोबर, जे इथं आपण सकाळी 4 ते 3:30 ते 6:30च्या आसपासपर्यंत 1-2 मुवमेंट जर चांगल्या पकडतोय तर दिवसभरात आपण अजून चांगल्या पकडू शकतोय. बरोबर, आणि मी ग्रुपला अपडेट देत असतो, यात काय वाद नाही. आता तुम्ही कालच बघितलं असेल मी किती वाजता पहिला मेसेज टाकलाय, त्याच्यानंतर पण आपण 3 ते 4 मुवमेंट पकडलेले आहेत आणि नंतर मी संध्याकाळच्या तिथं काही मुवमेंट दिलेल्याच नाहीत. आता पहिला जर इथं मेसेज चेक केला तुम्ही, पहिलं अनालिसिस कधी आलंय, 1 मिनिट आपण बघूया. हे बघा 12:40 आणि 1 वाजता पहिला प्लॅन इथं तुम्हाला दिलेला होता आणि त्याच्यावरून तुम्ही बघू शकता 2 ते 3 प्लॅन, 3 ते 4 प्लॅन मला वाटतं मी तिथं दिलेले आहेत. ओके, डाऊन साईडला मुवमेंट होते. आज मुवमेंट फास्ट काही भेटली नाही, एकच मुवमेंट आपल्याला भेटली जी सुरुवातीला 170 पिप्स, आणि तोच व्ह्यू पण आपण टॉप लेवलला ठेवला असता तर खूप चांगला मुवमेंट, म्हणजे 300 पिप्स आपण तिथंच कॅप्चर केले असतं. पण थोडंसं मी तिथं जे काही गोल्डन झोन होता त्यापासून आपण विचार केला की तिथं बी प्लॅन आखूया, तो कट करून आपण तिथं दुसरीकडे गेलो, म्हणजे जे हातात आहे ते सोडून आपण दुसरीकडे गेलेलो. त्याच्यामुळे आपल्याला तिथं एसएल हिट झाला. बरोबर, काय हरकत नाही, ब्रेक इव्हन झाला तरी काय हरकत नाही. आणि ज्यांनी पण जास्त घेतलंय, ओके, इथं मुवमेंट ज्यांनी पण कॅप्चर केल्यात त्यांनी इथपर्यंत वेट केलं तरी काय हरकत नाही. जास्त रिस्क नाही, 20 ते 30 पिपची रिस्क आहे, किंवा इथं कॉस्ट टू कॉस्ट जरी केलं असं तुम्ही तरी काय हरकत नाही. ओके, बघा ब्रेक इव्हन भरपूर जणांचा झाला असेल. हो, ठीक आहे. सॉरी मला काढायचा होता. पण बघा, जो हा प्लॅन होता आपला, आपण इथं काय केलंय, छोट्याशा टाइम फ्रेममध्ये 2 ते 3 वेळा आपण इथं प्लॅन छोटे मोठे कॅप्चर केले. आता ही 50 पिपचीच होती. आता इथं भरपूर जणांचा ब्रेक इव्हन झाला असेल, काय केलं असेल. ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. खूप फास्ट मुवमेंट झाले. आता इथं हा एक प्लॅन जर आपण कंटिन्यू करत होतो
तर इथं हायस्ट लेवलला जरी म्हटलं तर आपण 300 पिप्स आपण प्लॅन केल्या होत्या आणि ते अचीव झालंच होतं आपल्याला. तर आपण ह्या पिपच्या लेवलला आपण गोल्डन झोनला रिस्क घेतली होती आणि तो कट करून आपण तिथं प्लॅन आखलेला होता. ओके, त्यानंतर छोटे मोठे एस एल आपले गेले. ओके, तो इथे एक झोन आपण ठेवतो. लगेच प्लॅन आखू नका. जर फास्ट मुवमेंट झाला, स्पाईक आला तर ठीक आहे. ओके, तर अजिबात नाही तर वेट करायचं आहे. नंतर मी सांगेल तेव्हाच तुम्ही प्लॅन करा. तोपर्यंत थांबा, आपण चेक करूया. कधी कधी असं होतं की मी माईक ऑफ करून ठेवलेला असतो, मी एकटाच बडबड करत बसतो. कारण की सवय आपल्याला लागलेली असते मध्येच बंद करायची, चालू करायची. त्याच्यामुळे कधी कधी काय होतं, गडबडीत आपण बोलत राहतो आणि माईक ऑफच असतो. असं पण होतं कधी कधी. ते म्हणजे मार्केट बघण्याच्या नादात लक्षातच राहत नाही. होतं कधी कधी असं. 4 3 2 1 बूम. या भाऊ चल डाऊन लाईन ॲक्टिव्ह करून ऑफ साईडला तयार. च्या आसपास 74च्या आसपास रेडी राहा. हो, बघूया आता गोल्डन झोनपर्यंत आपल्या वेट करूया. जरी वाटलं होतं स्पाईक भेटेल मोठा, तो काय भेटलेला नाही आपल्याला. असं खूप वाईट वाटतं ना, एखादा आपण प्लॅन आखलेला असतो आणि मार्केट फुल टीपी देतं आणि आपण मधूनच दुसरा प्लॅन आखलेला असतो. असं होतं कधी कधी. हे बघा, नजर लावू नका मित्रांनो, येऊ द्या आपल्या झोनपर्यंत. असं करू नको भाऊ. ये इथपर्यंत एक स्पाईक देऊन जा ना वरती. तुला जायचं आहे वरती तर असं जावर आम्हाला ॲक्टिव्ह करून जा. ह्या प्लॅनमध्ये ॲक्टिव्ह कर आणि वरती जा. बघूया 7लाच येतं ते. मग मला इथं असं वाटतं की इथंच प्लॅन आखावा, आणि ते माझी फेवरेट लेवल आहे. आणि तुम्ही पण बघितलं असेल, ह्या लेवलला जरा रिस्पेक्ट देतं मार्केट. तिथूनच जरा जायचा विचार केला तर धोका देतोय भाऊ मला. मी आज थोडंसं 73 म्हटलोय मी तरी. तू या तिथपर्यंत, तिथं पण आपण प्लॅन आखू शकतो. तू स्पाईक कर दे भाऊ, ये चल नाही तर आपला एस घेऊन जाईल फास्टमध्ये. स्पाईक देता 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 मलाच घेऊन जायचं तू. असं काय करू नको. जर इथं क्लोजिंग नको देऊ, तू स्पाईक दे. स्पाईक दे ना वरला. जे व्हायचं तेच होते. 75 पासून रिजेक्शन भेटलंय. अरे भाऊ असं केलंस तू 77ला, मग आम्ही ट्राय केला असता ना. थोडंसं मिस्टेक. 5 मिनिट प्रमाणे खूप वेळा झाले आपला. असं प्लॅन ॲक्टिव्ह करत नाही मग. ये चल डाऊन लाईन ॲक्टिव्ह कर, नंतर जा. कोणतरी नजर लावते काय आपल्याला. बघा 1,100 पिपची मुवमेंट होत आली यार. हे बघ, अब क्या ही बोल ना. काय करूया आपण इथं जरा ह्याला पेंटिंगला ठेवूया. ओके, या प्रकारे घेऊया आणि हे जो प्लॅन आहे तो इथं आपण साईडला ठेवूया. हा झोन आहे आपला. आपण आता एक डाऊन साईडला मुवमेंट पकडण्याचा प्रयत्न करूया. ओके, चला 20-40. ओके, थांबा, थोडं वेट करा, लगेच प्लॅन करू नका. 8 सेकंद बघूया काय होते. आपल्याला इथून प्लॅन आखायचा. जो आता इथं आपल्याला थोडासा मिस झाला, नंतर हे कॅप्चर केलं असं भारी वाटलं असतं आपल्याला. थोडंसं रिस्क आहे, ठीक आहे. लगेच काय करा, ब्रेक इव्हन करून घ्या असं. ओके, रिस्क कमी करू शकताय. ओके, गोल्डन झोनपासून रिजेक्शन भेटतंय आपल्याला. ओके, आता इथं मी ह्या लेवलला घेतो. तर बघा तुम्ही 20 पिपच्या आसपास आहे. जे पण नवीन एंटर आहेत त्यांच्यासाठी हे कॉस्ट वरती आहेत. ओके, ठीक आहे. कॉस्ट पण आहे, इथून पण एंटर आहेत त्यांच्यासाठी पण चांगली गोष्ट आहेत. हा जो काय व्ह्यू आहे माझा, हा जो गोल्डन झोन आहे
त्याच्यावरती आपण बघतोय काय होतंय ते. सकाळी आपल्याला तिथे असेल त्याने दिला, परत एकदा आपण त्या गोल्डन झोनवरती विश्वास ठेवलेला आहे. काय होतंय बघूया. कारण की मला असं म्हणणं होतं की त्या लेवलला मार्केट यायला पाहिजे होतं. हां, तिथं आपण एंट्री प्लॅन केलं असतं तुम्ही बघू शकता. आता आपल्याला खूप चांगली मुवमेंट भेटली होती, पण आपण आणि ऑफर द्या थोडासा फायनल आहे. ओके, हा जर असेल गेला तर आपण परत प्लॅन बघणार नाही. मी लाईव्ह स्ट्रीम बंद करून टाकेल आज. ओके, इथपर्यंत आपण बघूया काय होते ते आज. ठीक आहे, म्हणजे काय असेल ते. आणि नंतर आपण इथं काय करणार आहे, जर मोठे टाइम मी काढतोय तर हा प्लॅन तुम्ही नंतर घेऊ शकता. ओके, त्याला मी इथं जोडतो, जवळ घेऊन ठेवतो तुम्हाला दिसण्यात ते. जर वरून खाली येते तर आपण इथं थोडंसं त्याला अजून खाली घेऊन येऊया आणि इथं घेऊया. बघूया, अजून मी कन्फर्म नाही आहे, पण एक तुम्हाला एक ॲडव्हान्समध्ये देऊन ठेवतोय. ओके, बघूया त्याच्यात चेंजेस करायचे असले तर आपण नंतर करूया. पण इथं या झोन आज का फसवते, मला चेक केलं पाहिजे. आज काहीतरी मिस्टेक होते किंवा गडबड होते माझ्याकडून आज. कारण की जी एंट्री मिस झाली त्याच्यावरून पण आपण थोडंसं इथं ह्याच्यावरती आपण रिजेक्शन प्लॅन आखला होता आणि झोन बघूनच केलं होतं. असं नाही की पण झोन छोट्या टाइम फ्रेममध्ये बघतोय ह्याचा पण फटका बसतोय काय आज. म्हणजे असं नाही की रोजच एक गोष्ट चालेल असं पण नसते, बरोबर. बाकीच्या गोष्टी काही चेक केलेल्या नाही जास्त आज. ठीक आहे, काय हरकत नाही. होऊया, जर हा हिट झाला तर क्लोज स्ट्रीम क्लोज करून टाकेल. मग तुम्ही ह्या झोनपर्यंत वाट बघा. या झोनच्या खाली तुम्हाला जे काय अकाउंट देईल तिथं तुम्ही वेट करा आणि बघा काय होते ते मग दिवसभरात. सिक्स्टी फिफ्टी मुवमेंट झाले, बघू शकता. ब्रेक इव्हन करून ठेवा, हाफ सिक्युअर करा वाटलं तर. ओके, हा जो एक प्लॅन होता ते तर रिकवर झालेला दिसतोय तुम्हाला. जरी इथं बुक करून घेतला सर्वांनी, जरी ज्यांना काय वाटतं की चला आपण आज पॉझिटिव्हमध्ये नाही निगेटिव्हमध्येच आहे, तर त्यांनी ते केलं तरी काय हरकत नाही इथपर्यंत. ओके, आणि जे ऑलरेडी आहेत त्यांनी पण पहिला हा प्लॅन पकडला असेल, बाकीचे काही छोटे मोठे प्लॅन पकडले असतील तर ते वेट करू शकतात. ब्रेक इव्हन करून ठेवू शकतात, हाफ सिक्युअर करून ठेवू शकतात. ओके, पण ह्याला रेड झोनमध्ये जाऊन देऊ नका. ऑलरेडी 70 पिप्स भेटलेले आहेत तुम्हाला. 70 to 80 पिप्सच्या आसपास मुवमेंट झालेली इथं दिसते. 2 वेळा आपल्याला आपल्या गोल्डन झोननी त्याचं इथं दिलेला आहे. ओके, काय हरकत नाही. आता हा जर ॲक्टिव्ह झाला असता तुम्ही बघू शकता, इथं आपण 73 पर्यंत वेट केलं. जर तिथून जरी ॲक्टिव्ह झाला असता किंवा हा जरी प्लॅन आपण पकडला असता तर इथं आपल्याला 230 पिप्स भेटल्या असत्या. पण आपण इथपर्यंत वाट बघत होतो की इथपर्यंत येईल, पण आज गोल्डन झोनला काही रिस्पेक्ट देत नाही मार्केट. त्याच्यामुळे हे दोन्ही सेल पण हिट झाले आणि इथं आपली एंट्री पण ॲक्टिव्ह झालेली नाही. ओके, पण ठीक आहे, ह्याचा रिकवर इथं होतोय बघा. जे पण पॉझिटिव्ह ऑलरेडी आहेत तिथं ते ब्रेक इव्हन करा, हाफ सिक्युअर करा आणि ज्यांना पण वाटते त्यांनी एक्झिट केलं तरी काय हरकत नाही. ओके, हे लास्ट असेल ॲनालिसिस तर. ओके, आज एक व्हिडिओ घेऊन येईल जे की कालचं जे काही लाईव्ह सेशन होतं त्याच्यावरती बनवलेलं आहे क्रॉप करून. ते बघा, त्यामुळे तुम्हाला थोडीफार माहिती मिळेल आणि ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच तिथे तुम्हाला दिसत जातील. मग तुम्हाला ते समजेल नक्की काय मुवमेंट केलं आपण, काय केलं होतं. आणि तसंच मी थोडं डेली पण बघेल जिथं जिथं पण आपल्याला चांगलं वाटेल. आता आज भरपूर प्लॅन केले, जे छोटे मोठे प्लॅन असतील ना तिथं करा. चला 80 पिप्स डाऊन. ओके, तर त्याच्यावरती आपण बघूया काय होते ते. तर 90 पिप्स 100 पिप्सच्या आसपास मुवमेंट होताना दिसते तुम्हाला. ओके, बघा, ज्यांना सिक्युअर करायचं ते सिक्युअर करा, एक्झिट केलं तर काही हरकत नाही. ज्यांचा पण इथं हिट झाला असेल त्यांचा. ओके, रिकवर झालेला 100 पिप्स, 110 पिप्स, 110. ओके, ठीक आहे, 100 पिप्स भेटायला पाहिजे आणि नंतर तुम्ही इथून पण प्लॅन करू शकता. मग नंतर ना जो आपला झोन आहे तिथं परत रिस्क घेऊ शकता तुम्ही छोटीशी. चला, ब्रेक इव्हन कट झालेला इथं आपला. त्यांनी पण ही मुवमेंट कॅप्चर केलं असेल. ठीक आहे, भारी. 110 पिप्स, 110 पिप्स. ओके, आपण ब्रेक इव्हन म्हणून समजूया. चालतंय. तर बघायचंच म्हटलं तर आज जरा खूप रिझल्ट आपले पॉझिटिव्ह निगेटिव्ह झालेत आजच्या दिवशी. हे प्लॅन आपण इथं बघा, बी कुठे पहिला प्लॅन सक्सेसफुल झाला. 170 पिप्सच्या आसपास तिथं तुम्हाला भेटले. नंतर बी प्लॅनमध्ये आपण थोडंसं फसलो. इथं आपल्याला भेटेल बी प्लॅन.
हे बघा बी प्लॅनमध्ये 60 पिपची मुवमेंट झाली, ब्रेक इव्हन कट झाला तिथं. नंतर नाही तर काय झालं इथं हा 10 पिप्सचा 100 पिपचा एसेल इथं गेला असावा, कारण इथं पण मुवमेंट किती दिली होती 70 पिप्स होती. ठीक आहे ना, मग ब्रेक इव्हन पण तुमचा झाला असेल काय जणांचा 60 डी आणि सी एमध्ये फुल टी पी होता. डीमध्ये काय झालं बघूया आपण. डीमध्ये 90 पिप्स भेटल्या आणि ब्रेक इव्हन झाला. ईमध्ये 50 पिप्स आणि एस एल हिट किती 30 पिप्सचा होता, असा काय मोठा होता. इथं फसलो आपण, इथं आपला गोल्डन झोन जो होता इथं जरा त्याने आपल्याला ट्रॅप केलेला आहे एफमध्ये. इथं 70-80 पिप्स आपण पकडतो, इथं कसलीच मुवमेंट नाही दिली त्याने आपल्याला आणि इथं डायरेक्ट एस एल गेलाय. ओके, आणि इथं पण आता तुम्ही बघू शकताय. आता इथं पण तुम्ही बघू शकताय बघा 110 पिप्सच्या आसपास मुवमेंट तुम्हाला भेटलेले आहे आणि परत एकदा ब्रेक इव्हन केलेला आहे. आता इथून जर हा भाव खाली आला तर खूप वाईट वाटेल. आता तुम्हाला पुढचं मी सांगतो, जर तुम्ही बघताय ब्रेक इव्हन करून तो परत एकदा खाली येते. हा जो प्लॅन होता तिथूनच सेम टू सेम त्याच प्राईजला घ्यायचा प्रयत्न करा. रिस्क नको. ठीक आहे, ग्रीन कॅन्डल भेटल्यावरती घेतलं तरी काय हरकत नाही आणि सिक्युअर करत चला. ओके, 700 पिप्स इथं तुम्हाला देतो मी प्लॅन. ओके, बघा काय बोलायचं, ब्रेक इव्हन केलाय त्यांनी आणि आता मार्केट परत एकदा 110 पिप्स डाऊनला आले आणि ते आता खाली येते. म्हणजे आज नजर लागते आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम होतोय. ओके, ह्याची वाट बघा काय होतंय बघा आणि ह्याच्यावरती तुम्ही प्लॅन आखून बघू शकता काय होतंय ते. इथं बघा हे झोन मी तुम्हाला देतो. इथं रिस्क कमी करून घ्या, जरी इथं जास्त वाटले तरी नंतर ॲडजस्ट करा तुम्ही थोडं. ओके, चालते. उद्या भेटूया आपण लाईव्हला, जर संध्याकाळी वातावरण ठीक असेलच तर मी लाईव्ह येण्याचा प्रयत्न करेल. सॉरी आज नाही, उद्या संध्याकाळी. उद्या न्यूज आहे ना, 7 वाजता बघूया. वातावरण जर चांगलं असेल तर बघूया आपण. ओके, ह्याला आपण नाव ठेवूया ए बी करूया ऑफलाईन. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. ओके, असेच आपण रोज लाईव्ह स्ट्रीममध्ये भेटूया. टायमिंग कन्फर्म मी करेल नंतर सुरुवात. आता जोपर्यंत आहे तर सकाळचं 3:30-4 वाजता येण्याचा प्रयत्न करतोय मी. त्यावेळेस सर्वांच्या ठिकाणी जर पावसाचं वातावरण एकदा कमी झालं की नंतर मग आपण रेग्युलर दुपारचं किंवा संध्याकाळचं पण लाईव्ह येऊ. ओके, ठीक आहे. ह्याच्यावरती तुम्ही प्लॅन करा आणि मला बघूया आपण उद्या काय होते ह्याच्यावरती चर्चा करूया. ओके, बाय बाय, टेक केअर. लाईक करा यार मित्रांनो, लाईक करा.